बाळा मी सांगतेय ना, नवा देश, नवे लोक, सगळंच वेगळं असणार. नाही नाही, आम्ही इथेच थांबतो. तुम्ही दोघं आधी इथे या. तर तुम्ही दोघं इथे आलात तर हे घर सुद्धा आपल्या घरासारखं वाटेल. म्हटलं होतं ना, हे घरही आपल्या घरासारखंच वाटेल. हेम अगरबत्ती, सुगंध नात्यांचा. नमस्कार, मी मिनल मोहाडीकर. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे तुम्हाला ही दिवाळी सुखाची, समाधानाची, समृद्धीची आणि आरोग्यमयी जाऊन दे. आपली दिवाळी आली, त्यामुळे सगळ्याच आपल्या महिला उद्योजक ज्या आहेत त्या खूप बिझी आहेत, मला माहिती. परंतु आपण आपला बिझनेस तर वाढवाच, हे सर्व करत असताना आपलं काहीतरी वेगळं, यावर्षी आपण काहीतरी वेगळा प्रोजेक्ट हातात घेतलात तर लवकरच पुढे जाल. याच्यामध्ये मी तुम्हाला मुद्दाम उदाहरण देते की आपली दरवर्षी जुलै महिन्यामध्ये आपण मॉरिशसला जात असतो. आपल्या महिला उद्योगिनींना तिथे खूप छान बाजारपेठ मिळालेली आहे. तरी ज्यांना यायची इच्छा असेल त्यांनी अवश्य आम्हाला कॉन्टॅक्ट करा. दुसरी गोष्ट, 7 मार्च म्हणजे या वर्षीचं 7 मार्च 2026ला आपण पूर्ण दिवसाची राज्यस्तरीय उद्योजक महिला परिषद भरवतो. त्याला आपण अवश्य या बरं का, कारण तिथे तुम्हाला तुमच्या उद्योगाच्या दृष्टीने काही वेगळ्या टिप्स मिळतात. किंवा मी म्हणते ना की पुढे जायचं असेल तर संघटित होणं गरजेचं आहे, आणि त्या दृष्टीने तुमच्या उद्योजक मैत्रिणी तुम्हाला तिथे भेटणार आहेत. तरी आपण अवश्य 7 मार्चला आपल्या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या VN वैद्य सभागृहाच्या हॉलमध्ये आम्ही उद्योगिनीच्या परिषदेसाठी तुमचा दिवस राखून ठेवा. आता पुन्हा ही दिवाळी तुम्हाला सुखाची, समाधानाची, समृद्धीची आणि आरोग्यमयी जाऊन दे. धन्यवाद. जय हिंद, जय उद्योगिनी. व्यवसायातून व्यवसाय वाढवी. आज आपण वृषाली महागावकर नाशिक येथील उद्योगिनींची ओळख करून घेणार आहोत. नाशिकमध्ये त्यांचं कला डिझायनर नावाचं दुकान आहे. तसंच परंपरा या ब्रँड खाली त्या जोडधंदा चालवतायत. वृषालीताईंनी फॅशन डिझायनिंगचा 3 वर्षांचा डिप्लोमा केलाय. लग्न झाल्यावर त्यांना त्यांच्या यजमानांनी प्रेरणा आणि प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांनी नाशिकला 2004 साली कला डिझायनर हे त्यांचं दुकान चालू केलं. सुरुवातीला त्या मुलाला वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालून शाळेत पाठवू लागल्या आणि यातूनच त्यांच्या कपड्यांची जाहिरात झाली. शाळेच्या गॅदरिंगसाठी कपडे बनवण्याचं काम त्यांना मिळालं. गॅदरिंगसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे त्या भाड्याने देऊ लागल्या. यातूनच त्यांना नाशिक, पुणे येथील शाळांच्या कपड्यांसाठी ऑर्डर्स मिळू लागल्या. बिझनेस खूप वाढल्यामुळे त्यांचे यजमान श्री दीपक महागावकर यांनी आपली नोकरी सोडली आणि तेही या धंद्यात उतरले. पतिराजांची साथ मिळाल्याने त्यांचा उत्साह आणखी वाढला. त्यांना त्यांच्या सासूबाईंचा पूर्णपणे पाठिंबा मिळाला. वृषालीताई दुकानात काम करत असल्यामुळे घर आणि मुलाचं संगोपन यात त्यांना त्यांच्या सासूबाईंची खूप मदत मिळाली. याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. धंदा चालवायचा म्हणजे अनेक अडचणी या येतातच. शिवाय काही वेळेला इतर लोक पण कशाला दुकान चालवता, त्यापेक्षा दुसरं काही करा असा अनाहून सल्ला देऊ लागले. पण कठीण परिस्थितीत वृषालीताईंच्या आईबाबांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. न डगमगता दोघांनीही आपला धंदा चालू ठेवला. दुकानाबरोबरच वृषालीताईंनी 3-4 वर्ष शिवणकामाचे क्लासेस चालवले. महिला बचत गटासाठी त्यांनी बरंच काम केलं. पाड्यावर जाऊन त्यांनी महिलांना बॅग मेकिंग, शिवणकाम, ज्वेलरी मेकिंगचं प्रशिक्षण दिलं. त्यामुळे अनेक महिलांना रोजगार मिळून त्या स्वावलंबी झाल्या. खरोखरच ही मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे.
त्यांच्या दुकानात काम करण्यासाठी 16 जण कामगार होते. दुकान धंदा छान चालला होता आणि अचानक 2021 मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊनचं मोठं संकट आलं. दुकान बंद, त्यामुळे काम ठप्प. त्यांचं नुकसान तर झालं होतंच, पण त्यांच्यावर अवलंबून असलेल्या इतर 16 कामगारांचं पण नुकसान होत होतं. त्यामुळे सर्वजण चिंतित होते. इच्छा असली की मार्ग सापडतोच, या उक्तीप्रमाणे आपण या काळात काही जोडधंदा चालू ठेवावा असं त्यांच्या मनात आलं आणि यातूनच त्यांच्या परंपरा या उत्पादनाचा श्री गणेशा झाला. त्यांनी खणाच्या, पैठणीच्या बॅग्स आणि हँड पर्स बनवणं चालू केलं. कामगारांना प्रशिक्षण दिलं, त्यांनाही काम आणि रोजगार मिळाला. वृषालीताईंनी फेसबुक, व्हॉट्सअपद्वारा आपल्या उत्पादनांची जाहिरात केली. डायरेक्ट कॉन्टॅक्टमुळे ऑर्डर्स वाढल्या. त्यांनी गणपतीत तोरणं, कुशन कव्हर्स, पडदे, चौरंगाची कव्हर्स बनवणं सुरू केलं. नवरात्रीत देवीच्या घटासाठी परंपरातर्फे 9 साड्यांचा कॉम्बो सेट बनवणं चालू केलं. त्यांच्या या सगळ्या उत्पादनांना खूप मागणी असल्याने उत्पादन वाढलं. अनेक रिसेलर्स त्यांना जॉईन झाले. जवळजवळ 60-65 रिसेलर्स मिळाल्याने उत्पादनाचा आवाका वाढला. कला डिझायनरचे कपडे आणि परंपरा ब्रँडचे उत्पादन पुणे, नाशिक, मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद, हैदराबाद वगैरे ठिकाणी होलसेलवर पाठवलं जाऊ लागलं. परदेशातही त्यांची उत्पादनं विक्रीस जाऊ लागली. त्यांच्या या कामात ऑनलाईन ऑफिसचं काम करून अनेक महिला जोडधंदा म्हणून त्यांची उत्पादनं विकू लागल्या. त्यांच्या कला डिझायनर या दुकानात परंपराचं स्टिचिंग युनिट आहे. 8 बायका, 2 मुलगे या युनिटमध्ये काम करतात. त्यांच्या दोन्ही उद्योगात मिळून 18 कामगार कामाला आहेत. त्यांच्या दुकानात फॅशन डिझायनिंग शिकणाऱ्या मुली 1 वर्षासाठी अनुभवासाठी कामाला येतात. त्यांच्या हाताखाली अनेक महिला, मुली प्रशिक्षित झाल्या. खरंच खूप कौतुकास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. कुठलाही धंदा हा त्याच्या उत्पादनाच्या उत्तम दर्जामुळे नावारूपाला येतो. नाविन्याची जोड देऊन वृषालीताई आणि श्री दीपक महागावकर हे दोघं आपला उद्योग मोठ्या हुशारीने, जिद्दीने, मेहनतीने यशस्वीरित्या चालवतायत. शाळांच्या गॅदरिंगसाठी दिलेले कपडे स्वच्छ व उत्तम दर्जाचेच असतात. 6 महिने झाल्यावर कपडे बदलले जातात आणि नवीन डिझाईनचे, फॅशनचे कपडे बनवले जातात. साधारण मार्च-एप्रिल नंतर शाळा बंद होतात, तेव्हा सगळे कपडे धुतले जातात आणि ते दुसरे दुकानदार विकत घेतात. नवीन कपडे बनवले जातात. करोनाच्या अडचणीच्या काळात परंपरा ब्रँड चालू केला आणि आज त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात दिमाखात चालू आहे. वैशालीताई आणि श्री दीपक महागावकर यांची जिद्द खरंच खूप वाखाण्यासारखी आहे. वृषालीताई, तुमच्या उद्योगाला दिवसेंदिवस अशीच भरभराट येऊ आणि तुमच्या उत्पादनांचं सगळीकडे कौतुक हो. नाविन्याला सचोटीची लाभून साथ, दौडत राहून दे यशाचा हा रथ. वृषाली महागावकर, 91 68 11 21 85. Anjali's Creation, handcrafted acrylic artwork. Contact 8928889721 9987 111851. मायभूमीशी पक्क नातं. आज अनेक अनिवासी भारतीय परदेशात जाऊन तिथे आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवताना दिसतात. यामध्ये आपण काहीतरी उत्तम करू शकतो. आपल्या कर्तृत्वातून आपल्या मायभूमीचं नाव जगात सर्वांपर्यंत पोहोचवू शकतो, हा आत्मविश्वास तर असतोच, पण त्याचबरोबर आपली हुशारी, जिद्द, मेहनत करण्याची तयारी आणि मी करेन ते अत्यंत प्रामाणिकपणाने केलेलं तर असेलच याची खात्री सतत आपल्याच मनाला देत असतात. यासाठी प्रगत देशातच जाऊन काही करणं शक्य आहे अशी धारणा न घेता जिथे वाव मिळेल तिथे जायचं. आपल्या पद्धतीने आणि त्या ठिकाणी असणारे नियम, त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांच्या वृत्ती प्रवृत्तीचा अभ्यास करून त्यांना न दुखावता आपला व्यवसाय चालू करणं, वाढवणं हे सगळं सातत्याने करत राहणं असेल तर यश नक्की येतच असा अनेक भारतीयांचा अनुभव आहे. असाच अनुभव आज अनेक वर्ष घेणारे दंपती आहेत श्री अभय आणि प्रज्ञा साळुंखे.
आता ते मॉरिशस येथे स्थायिक आहेत. त्याचं असं झालं की आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या उद्योगिनी प्रदर्शनासाठी मॉरिशस येथे गेल्या होत्या. त्यांचा दौरा म्हणजेच व्यवसाय ट्रिप यशस्वी करण्यामध्ये मॉरिशसला स्थायिक असणारे जे महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांनी खूप मदत केली. तसंच श्रीरूपा आणि कुणाल वावगे यांनी अगदी घरीच पाहुणे आल्यासारखं सर्वतोपरी मदत करताना येणाऱ्या अडचणी सोडवल्या. यामध्ये अभयजी आणि प्रज्ञाजीही होते. अभयजी आणि प्रज्ञाजी स्वतः यशस्वी उद्योजक आहेत. त्यांचा व्यवसाय पेंटशी रिलेटेड आहे आणि व्यवसाय साऊथ आफ्रिका, ईस्ट आफ्रिका आणि इतर अनेक देशात पसरलेला आहे. यावरूनच ते व्यवसायात किती व्यग्र आहेत याची कल्पना आपण करूच शकतो. पण तरीही आपण आपल्या महाराष्ट्रातून आलेल्या मंडळींना मदत केलीच पाहिजे. या प्रेरणेतून त्यांनी उद्योगिनींना मनापासून मदत केली. हे त्यांचं वैशिष्ट्यच म्हणायला हवं नाही का? अभयजी आणि प्रज्ञाजी हे सातारा, महाराष्ट्र येथील आहेत. त्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण साताऱ्यातूनच झालं. नंतर मात्र अभयजी यांनी पेंट टेक्नॉलॉजीचं शिक्षण मुंबईच्या VJTI या प्रथित यश शिक्षण संस्थेतून घेतलं. अभयजी म्हणतात की प्रवास करताना एक छोटीशी जाहिरात दिसली. त्यावर असणाऱ्या ठिकाणी संपर्क साधला आणि घाना या आफ्रिकन देशात नोकरीची संधी मिळाली. प्रथम अभयजी नोकरीच्या ठिकाणी गेले आणि नंतर 6 महिन्यांनी प्रज्ञाजी ही घाना येथे गेल्या आणि त्या IT क्षेत्रात नोकरी करू लागल्या. करिअर सुरू केली. पण एकदा व्यवसायात उत्तम प्रगती झाल्यानंतर स्थायिक व्हायचं ठरवलं आणि ती जागा होती मॉरिशस. मॉरिशसमध्ये असलेलं वातावरण, सांस्कृतिक आणि इतर सामाजिक परिस्थिती यामुळे त्यांनी मॉरिशस येथे आपलं घर केलं. अभयजी म्हणतात की मी स्वतःच मार्केटमध्ये जातो, आपलं उत्पादन तिथे कसं लोकांकडून स्वीकारलं जाईल याचा अभ्यास करतो आणि व्यवसायाची दिशा ठरते. त्यांच्या पेंट उत्पादनाच्या कंपनीज घाना, मॉरिशस, साऊथ आफ्रिका, मोझांबिक, हाँगकाँग, भारत अशा ठिकाणी आहेत. आजच्या घडीला सर्वच ठिकाणी मूल्याधारित लोकांच्या धारणी बदलताना दिसतात. कमी काम आणि मिळणारा पैसा अधिक मिळावा अशी मानसिकता अनेक ठिकाणी दिसते. भारतात कंपनी असायलाच पाहिजे असं अभयजींचं स्वतःचं आग्रहाचं मत आहे. त्यांना असं वाटतं की भारतात काम करत असताना अनेक नव्या शिकवणींना सामोरं जावं लागतं आणि त्यातून एक वेगळा खंबीरपण तयार होतो. अभयजींचा सतत शिकत राहिलं पाहिजे यावर 100% विश्वास आहे. त्यांच्याकडे जे CEOs काम करतात त्यांना सपोर्ट करणं आणि प्रशिक्षण देणं अधिक सोयीचं व्हावं म्हणून आत्ताही ते हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. ते यंग प्रोफेशनलच्या OPM 66 या ग्रुपचे 2 वर्षासाठी अध्यक्ष आहेत. या ग्रुपतर्फे जगभरामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. असे कार्यक्रम आखणं, ते प्रत्यक्ष करणं या सर्वांसाठी अभयजी वेळ देतात आणि हे इव्हेंट्स उत्तम होतील यासाठी पूर्ण लक्ष देतात. अभयजींना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊन स्वतः कायम अगदी सक्षम राहायला आवडतं. त्यांना फोटोग्राफीचा छंद आहे. मुळात त्यांना NCC मध्ये आवड होतीच, त्यामुळे त्यांच्यामध्ये मुळातच एक शिस्तीची आवड दिसून येते. त्यांना फिल्म पाहायला आणि मित्रांसोबत वेळ घालवायला आवडतं. प्रज्ञाजी सुरुवातीला नोकरी करत होत्या, पण आता त्या स्वतंत्रपणे मॉरिशसची कंपनी बघतात. त्याचबरोबर इतर काही कंपन्यातील आर्थिक गोष्टींबद्दल निर्णय घेतात. त्यांना स्वतःला मिळणारा वेळ वेदांत आणि फिलॉसॉफीचा अभ्यास करणं, त्यासाठी लागणारं प्रशिक्षण घेणं, तसंच त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून स्वतःची प्रगती करणं यावर भर द्यायला आवडतो. त्यांचे मॉरिशसमध्ये वेगवेगळे सोशल ग्रुप्सही आहेत. त्यांचा दिवस पहाटेच सुरू होतो, कारण ऑफिसची वेळ लवकर असते. अभयजी जेव्हा भारतीयांच्या व्यावसायिक विकासाबद्दल बोलतात तेव्हा त्यांच्या मनात एक नाराजी दिसते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या मराठी माणसांना अजूनही खूप काही करण्यासारखं आहे, पण मुळातच इतर राज्यातील म्हणजेच सिंधी, गुजरातींप्रमाणे एकमेकाला प्रगती करण्यासाठी मदत करण्याची वृत्ती मराठी माणसात दिसत नाही. तसंच ते म्हणतात की आपण यशस्वी असलो तरीही काही वेळा नव्या गोष्टी शिकण्यासाठी वेळ द्यायलाच हवा. ही वृत्तीही नव्या व्यावसायिकांमध्ये कमी दिसते. आपला व्यवसाय किंवा करिअर प्रगतीपथावर ठेवण्यासाठी त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांशी जुळवून घेणं, स्थानिक नियम माहिती करून घेणं
हे सतत करत राहावं लागतं. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जर मराठी लोक पुढे आले तर त्यांना खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत असं अभयजींना मनापासून वाटतं. आपण जसं बाहेर राहून मेहनत घेतली आणि उत्तम यशस्वी उद्योजकांसारखं प्रसिद्ध झालो तसं अनेक मराठी माणसांनी व्हावं. त्यातून आपल्या जन्मभूमीप्रती असलेलं कर्तव्य पार पाडावं ही मनापासूनची इच्छा आहे. त्यांची ही तळमळ अनेक लोकांपर्यंत पोहोचावी असं खरोखरच वाटतं. अभय साळुंखे 2305905960. प्रज्ञा साळुंखे 230570269998. सौ शैला गोखले. फनक्राफ्ट डिझायनर बॅग्स गौरी टिकले. पर्सनल नंबर 9967637245. बिझनेस नंबर 8850347564. परमेश्वरालाही सजवणं हाच व्यवसाय. आपल्या प्रत्येकाच्या घरी देवाचा देव्हारा असतो. त्यात अनेक देवांच्या लहान मोठ्या मूर्ती असतात. त्यांची सणवारी आरास करतो. उदाहरणार्थ गणपती, गौरी, नवरात्र इत्यादी. काही लोक देवांना कपडे पण घालतात. हा ज्याच्या त्याच्या भक्तीचा, श्रद्धेचा भाग असतो. देवांना घालायचे कपडे शिवणाऱ्या एका उद्योजिकेविषयी या लेखात जाणून घेऊया. या उद्योगिनीचं नाव आहे अपेक्षा दुस्सा. माहेरचे अपेक्षा हंडा. अपेक्षाचं बालपण, शिक्षण ठाण्यात झालं. त्या 9वी पर्यंत शिकल्या आहेत. अपेक्षाला एक भाऊ व एक बहीण आहे. त्यांचे आई वडील दोघंही अंध आहेत. त्यांनी नोकरी करून मुलांना वाढवलं. आईच्या आजारपणामुळे अपेक्षांनी 9वीत शाळा सोडली आणि काम करायला सुरुवात केली. त्यांनी कंपन्यांमध्ये कामगार म्हणून काम केलं. घर चालवण्यासाठी हातभार लावू लागली. कमी पैशातही त्यांनी नोकरी केली. या 2-2.5 वर्षातील अनुभवामुळे, घडलेल्या काही घटनांमुळे अपेक्षांनी स्वतःचा व्यवसाय चालू करावा असं ठरवलं. त्यांनी फेब्रुवारी 2000 मध्ये स्वतःचा उद्योग चालू केला. सुरुवातीला त्यांनी फ्लॉवर पॉट बनवायला चालू केलं. हे फ्लॉवर पॉट्स त्या जिथे काम करत होत्या तिथे त्या फ्लॉवर पॉट बनवण्याचं काम करत होत्या. त्यामुळे त्याविषयीची सर्व माहिती त्यांना होतीच. अपेक्षाच्या हाताखाली 6 जणी काम करायच्या. त्याच छोट्या जागेत त्यांचं घरही होतं. ओळखीमुळे कामही मिळत होतं. काम चांगलं चालू होतं आणि 2000 साली अपेक्षाचं लग्न झालं. सासर शिर्डीला. त्यामुळे सर्व काम बंद करून अपेक्षाला शिर्डीला जावं लागलं आणि संसार सुरू झाला. लग्नानंतर अनेक अडचणी आल्या. त्यातील एक अडचण भाषेची. अपेक्षा पंजाबी आहे, पण ठाण्यात राहिल्यामुळे घरी सर्वजण हिंदी व मराठी बोलायचे. पंजाबी कोणीच नाही बोलायचे. सासरी शिर्डीला सर्वजण फक्त पंजाबीच बोलायचे. अपेक्षाला मुलगा झाला. संसार वाढू लागला. म्हणूनच मनात सतत उद्योगाविषयीचे विचार घोळू लागले. त्यांनी शिवणकाम सुरू केलं. अपेक्षाच्या सासरी देवांना कपडे घालतात आणि तसंही लहानपणापासूनच अपेक्षाने देवांना कपडे घातलेले पाहिले होते. देवाला घालायचे कपडेही शिवायला लागली. 2011 साली अपेक्षाने सरकारचा शिवणाचा कोर्स केला. अपेक्षाचे मिस्टर शिर्डीत एक हॉटेल भाड्याने घेऊन चालवत होते. तिच्या लग्नानंतरची 10 वर्ष हॉटेल व्यवसाय व्यवस्थित चालू होतो, पण नंतर तो फारसा चांगला चालत नव्हता. त्यावेळी अपेक्षाने तिच्या मिस्टरांना तिच्याच व्यवसायात यायला सुचवलं. त्यांनी ते मान्यही केलं. अपेक्षाने सांगितलं की त्यानंतर तिचे मिस्टर कटिंग करायला शिकले. मशीनवर कपडे शिवायला शिकले. अपेक्षासोबत ब्लाऊज, ड्रेस वगैरे शिवायला लागले. ग्रेट. 2016 साली अपेक्षाच्या मिस्टरांचे मित्र, जे साईबाबांच्या लहान मूर्तींचे ज्या देव्हाऱ्यात ठेवतात त्यांचे कपडे शिवणार का असं अपेक्षाला विचारलं. एका मूर्तीचा ड्रेस शिवायचा 1 रुपया देत असत. अपेक्षाने साईबाबांच्या मूर्तीचे ड्रेस शिवायला सुरुवात केली. पण आपण स्वतःचं काहीतरी करायचं हे सतत अपेक्षाला डोक्यात असायचं. यावेळी अपेक्षाच्या मिस्टरांच्या मार्केटिंग फील्डमधील मित्रांनी मदत केली. साईबाबांच्या वेगवेगळ्या मूर्तींचे साईज, त्यांच्या कपड्यांची मापं इत्यादी सर्व माहिती दिली. अपेक्षा आता या वेगवेगळ्या आकारातील मूर्तींसाठी कपडे शिवते व मंदिराच्या आजूबाजूच्या दुकानदारांना होलसेलमध्ये विकते. सध्या अपेक्षाकडे 10 विविध रंगांमध्ये व 4 वेगवेगळ्या प्रकारचे साईबाबांच्या मूर्तीसाठी कपडे मिळतात. ज्यांना कोणाला इतर देवांसाठी कपडे शिवून हवे असतात तेही अपेक्षा शिवून देते.
म्हणून 2018 साली अपेक्षा व परिवार औरंगाबादला राहायला गेले. तिथे अपेक्षाचे बरेच नातेवाईक आहेत, पण औरंगाबादला आल्यावर नवीन महिलांना सर्व शिकवलं. औरंगाबादमध्येही बरेच लोक देवाच्या मूर्तींना कपडे घालतात. जरा स्थिरावर होत होते तो कोरोना आला. 2 वर्ष सर्व काही ठप्प झालं. व्यवसाय बंद पडले. करोना गेल्यानंतर परत उद्योग सुरू झाला अपेक्षाचा. नातेवाईक मित्रमंडळींच्या ओळखीतून खूप काम मिळायला लागलं. आज अपेक्षाकडे 10 बायका काम करतात. 1200 स्क्वेअर फीटचं तिचं दुकान आहे. 3 महिला दिवसभर दुकानात बसून काम करतात. 7 महिला घरी नेऊन काम करतात. अपेक्षा औरंगाबादमध्ये भरणाऱ्या प्रदर्शनात स्टॉल घेऊ लागली. प्रदर्शनात इतर स्टॉल घेणाऱ्या महिलांची ओळख होते, त्यामुळे पुढील प्रदर्शनांविषयी माहिती मिळते. नवरीच्या स्वागतासाठी, हळदीसाठी कपड्यांचं कमळ अपेक्षा स्वतः शिवते. हाताखालच्या महिला कापड कापून देणं वगैरे प्राथमिक काम करतात. अशा कमळांमध्ये महालक्ष्मी पण बसवतात. विठ्ठल रखुमाई, राम सीता यांचे कपडे पण अपेक्षा शिवते. अपेक्षाच्या उद्योगाची सुरुवात शिंप्यांनी फेकलेली कापडं आणून देवांसाठी कपडे शिवायला झाली. आज अपेक्षा 500 मीटर ते 1000 मीटर कापड विकत घेते. सुरत, मथुरा, वृंदावन, अमृतसर इथून, शिर्डीतून मिळणाऱ्या ऑर्डरप्रमाणे अजूनही अपेक्षा देवाचे शिवलेले कपडे पाठवते. एकंदरीत पाहता अपेक्षाचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. मनात आलेली गोष्ट प्रत्यक्षात उतरवणं हे तिचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. अपेक्षा धुस्सा 93 73 83 53 83. पद्मा कराडे 92 23 26 20 29. JEH Bags, Jay Enterprises. Address: Gala number 459, 3rd lane, Gulab Shah Estate, LBS Marg, behind Kurla Bus Depot, Kurla West, Mumbai 400070. Pankaj Chheda. Contact 9820046278 9769225782. माणिक फूड्स. संपर्क 9765 49 87 30. 9765 49 87 80. साडी माझी लाडकी सखी. साडी हा माझा अत्यंत आवडता पोशाख आणि विषय. परदेशात राहूनही मी अनेक वेळा साडी नेसते. या कारणांमुळे मला एक आगळा वेगळा अनुभव घेता आला. त्यामुळे आजचा हा लेखन प्रपंच. बँकॉकमध्ये नुकताच मिळालेला माझा एक अनोखा अनुभव शेअर करते. इथल्या भारतीय दूतावासाने वोवन लेगसीज या साडी प्रदर्शन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि मला खूप आनंद आहे की मला त्यात सहभागी व्हायला बोलावण्यात आलं. आम्ही वेगवेगळ्या देशांच्या प्रतिनिधींसाठी सुमारे 40 उत्कृष्ट अशा हँडलूम म्हणजे हातमागावर विणलेल्या साड्या प्रदर्शित केल्या, जेणेकरून त्यांना आपल्या देशाच्या अनेकविध विणकाम प्रकारांची किमान थोडी माहिती होईल. आपल्या देशात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून बंगालपर्यंत विणलेल्या कापडाची इतकी समृद्ध संस्कृती आहे की ती सर्वांनाच आश्चर्यचकित करते. त्यातूनही हे 6 मीटर लांबीचं आणि 1.5 मीटर रुंदीचं कापड कसं नेसतात याबद्दल तर सर्वांनाच प्रचंड उत्सुकता असते. या साड्या हातमागावर कशा विणल्या जातात, त्यांच्या विणण्याच्या विविध प्रकारच्या आणि पारंपरिक ते आधुनिक पद्धतीने त्या नेसण्याच्या शैलींचं स्पष्टीकरण देणारं एक अतिशय अभ्यासपूर्ण सादरीकरण यावेळी करण्यात आलं. हे सगळं पाहून ते सर्व पाहुणे आनंदाने अचंबित झाले. त्यांना आम्ही साडी कशी नेसावी हे शिकवलं आणि त्या सगळ्यांनी साडी नेसायचा सफल प्रयत्नही केला. सगळ्या देशांच्या बायका साडी नेसून फारच गोड दिसत होत्या. या कार्यक्रमात मला आपल्या महाराष्ट्राची खास राणी असलेल्या पैठणीबद्दल माहिती देण्याची संधी मिळाली. हातमागावर विणलेल्या पैठणीबद्दल सांगायला मला खूप छान वाटलं. माझ्या स्वतःच्या साड्यांच्या संग्रहातून या प्रदर्शनासाठी कॉटन गढवाल, बंगाली जामदानी, ओरिसाच्या डोंगरिया आणि कोटपड, सिल्क इरकल, खण इलकल, कांथावर्क साडी, पंजाबी फुलकारी, माहेश्वरी इंदोरी, विष्णुपूर बाटिक, कलमकारी आणि बालुचरी या साड्यांची निवड झाली.
याचा मला आनंद आणि अभिमान वाटला. खऱ्या अर्थाने या साड्यांची किंमत वसूल झाली असं म्हणायला हरकत नाही. आपल्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यातील साड्यांची माहिती घेऊन त्या आपल्या संग्रही ठेवायची माझी आवड माझ्यासाठी अशी अनोख्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आणून देईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आपल्याकडे जवळपास 140 प्रकारच्या साड्या बनवल्या जातात. या कार्यक्रमाच्या सादरीकरणाची तयारी करताना मला अजून अनेक साड्यांबद्दल नवीन माहिती मिळाली. या सगळ्या बायकांना साडी नेसलेलं पाहून पुन्हा एकदा माझी खात्री पटली की साडी ही कुठल्याही शरीरयष्टीच्या रंगाच्या स्त्रीवर सुंदरच दिसते. साडी नेसून कुठलीही स्त्री ही डौलदारच दिसते. परदेशातल्या लोकांना तर साडीबद्दल खूपच आकर्षण आहे. आपली ही परंपरा टिकवून ठेवणं केवळ आपल्याच हातात आहे. तेव्हा मैत्रिणींनो, साडी नेसण्याचा कंटाळा करू नका. तुम्ही नाही नेसलात तर पुढच्या पिढीला तिची गोडी कशी लागणार? अपर्णा अमित वाईकर, बँकॉक, थायलंड. मोहक क्रिएशन्स, ॲड्रेस 2603 ब्रुक हिल, हिरानंदानी इस्टेट, ठाणे वेस्ट 400607. गौरी नातू, कॉन्टॅक्ट 9322598803. कौशल्य हाच आनंदाचा पाया. स्त्री नेहमी सतत काहीतरी करण्यातच मग्न असते. घरकाम, नोकरी, व्यवसाय, खर्चांची काळजी यात स्वतःला गुंतवून घेते. काही वेळा स्वतःच्या आवडी, छंद यात आपलं मन रमवते. पण जर आपली आवड आणि आपल्यात असणारी कला हेच जर आपल्या व्यवसायात रूपांतरित झालं तर मात्र त्यातून मिळणारा आनंद आणि समाधान वेगळंच असतं. असाच आनंद शोधलाय पुण्यातील कोथरूड येथे राहणाऱ्या सौ मंजुषा भट यांनी. सौ मंजुषाताई या पुणे येथील आपल्या घरातूनच डेकोरेटिव्ह तोरणं, रांगोळ्या, दिवे, सजावटीच्या वस्तू यांचा व्यवसाय करतात. सुरुवातीला त्या मॅरेज काउन्सिलिंग करायच्या, पण कालांतराने जरी दुसऱ्यांचे वाद विसंवाद असले तरीही त्यातून येणाऱ्या नकारात्मक गोष्टींनी मानसिक त्रास होण्यापेक्षा काहीतरी आनंद देणारं करावं असं त्यांना वाटलं. मुलं मोठी होऊन आपल्या विश्वात रमतात. आपली आई म्हणून गरज थोडी कमी होते. अशा वेळी समोर असणारा मोठा वाटणारा रिकामा वेळ कुठेतरी चांगल्या गोष्टीत वापरावा या विचाराने त्यांनी लहानपणापासून त्यांची आवड असणाऱ्या कलाकुसर हा विषय निवडला. आर्थिक गरज नसली तरी काहीतरी केल्याचा आनंद व समाधान आणि त्यातून मिळणारं उत्पन्न हे नक्कीच उत्साह आणि हुरूप देतं. या विचारातूनच त्यांच्या या उद्योगाला सुरुवात झाली. त्यांच्या या कामाला जूनमध्ये 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. लहानपणापासूनच छान छान डेकोरेशन करण्याची त्यांना आवड होती. ड्रॉइंग, पेंटिंग येत असल्याने त्यांनी वारली पेंटिंगचा क्लास लावला. तिथे त्यांनी कुंदन वापरून केल्या जाणाऱ्या कलाकुसरीच्या वस्तू पाहिल्या. त्या काळात कुंदनचा वापर खूप नवीन होता. ते पाहून त्यांनी स्वतःच जवळच्या एका दुकानातून थोडे थोडे कुंदन आणून स्वतःची कल्पकता वापरून काही डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रविवार पेठेत जाऊन थोड्या जास्त प्रमाणात कुंदन, MDF कटिंग असं सामान आणून डेकोरेशन दिवे आणि महिरपी तयार केले. त्या वर्षीच्या गणपतीत त्यांचं हे सुंदर काम सर्वांना आवडलं. गणपतीनंतर सोसायटीत छोट्या प्रमाणात स्टॉल लावले जातात. सर्वांच्या आग्रहावरून त्यांनी या छोट्या प्रदर्शनात भाग घेतला. ती त्यांच्या या व्यवसायाची खरी सुरुवात होती. तयार केलेल्या सर्व वस्तू विकल्या गेल्या आणि अजूनही काही वस्तूंची मागणी आली. त्यानंतर त्या काही पिशव्या वगैरे घेण्यासाठी एका दुकानात सॅम्पल घेऊन गेल्या असताना त्या दुकानदाराला त्यांचं हे काम खूप आवडलं आणि त्यांनी दिवाळीसाठी डेकोरेटिव्ह दिव्यांची प्रत्येकी 50-50 नगांची ऑर्डर दिली. मोठी ऑर्डर असल्याने त्यावेळी त्यांनी लागणारं सर्व सामान मुंबईहून स्वतः जाऊन आणलं. दुकानं शोधून कमी किमतीत चांगलं असं सामान कुठे मिळेल ते शोधलं. मुंबईची माहिती असल्याने एका दिवसात जाऊन स्वतः बघून सामान घेऊन परत येणं हे त्यांना जमू लागलं. एकदा बँकेत एकाने या वस्तू पाहिल्यावर त्या वर्षीच्या दिवाळी हॅम्पर्सची ऑर्डर त्यांना मिळाली. आपली आवड हाच आपला व्यवसाय झाला आणि त्यातून आपल्याला उत्पन्न पण मिळतं. त्यामुळे त्यांना या कामात खूप मजा वाटू लागली आणि अजूनही जोमाने त्या हे करू लागल्या. त्यांचा हा व्यवसाय सीझनल आहे. जून ते दिवाळीपर्यंत मुख्यत्वे या वस्तूंना मोठी मागणी असते.
प्रत्येक वेळी लोकांना नवीन काही हवं असतं. सुरुवातीला प्रदर्शन वगैरेसाठी मोठी गुंतवणूक करणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी घरातूनच आपल्या वस्तूचं प्रदर्शन ठेवायला सुरुवात केली आणि बिल्डिंगमधील मैत्रिणींचे असे वेगवेगळ्या ग्रुपमधून त्यांनी आपल्या वस्तूंची माहिती दिली. घरच्या प्रदर्शनात वस्तूंचं सॅम्पल करून ठेवायचं आणि त्यानुसार दिवे, रांगोळ्या यांची ऑर्डर आली की त्याप्रमाणे बनवून द्यायचं असं सुरुवातीला केलं. आपण केलेलं काम कलाकुसर, रंगसंगती लोकांना आवडते हे लक्षात आल्यावर त्यांचा उत्साह अजून वाढला. दैनंदिन गरजा सोडून शोभेच्या वस्तूंसारख्या हौसेच्या गोष्टींवर लोक खर्च करतात हे लक्षात आल्यावर आपल्यासारखंच बाकीच्यांनी पण हे करावं म्हणून त्यांनी या गोष्टी शिकवण्याचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली. पण त्यातून काही कटू अनुभव आल्याने काही काळाने त्यांनी ते बंद केले. गरजू महिला पुरुषांना कोणतंही शुल्क न घेताही शिकवलं. पण लोकांची असमाधानी वृत्ती पाहता क्लासपेक्षा आपण आपला व्यवसाय करावा हे त्यांचं मत झालं आणि त्यांनी क्लास बंद केले. पण घरातील प्रदर्शन मात्र सुरूच ठेवलं. दरवर्षी काय नवीन या लोकांच्या प्रश्नाला प्रतिसाद म्हणून दरवेळी त्या नाविन्य जपण्याचा प्रयत्न करतात. हळूहळू व्यवसाय वाढत गेला. त्यांनी 2 मदतनीस देखील ठेवल्या आहेत. पण त्यांना छोटी छोटी बेसिक पॅकिंग अशी कामं सांगून मुख्य काम मात्र स्वतः मंजुषाताईच करतात. सीझनल काम असल्याने दुकान न घेता त्या हा व्यवसाय घरातूनच करतात. व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल त्या जास्त करून मुंबईहून होलसेल मार्केटमधून आणतात. विक्री व्यवस्था म्हणून मुख्यत्वे वेगवेगळी प्रदर्शनं, फेसबुकवरील वेगवेगळे ऑनलाईन विक्रीचे ग्रुप ही माध्यमं त्या वापरतात. पूर्ण भारतभर त्यांच्या वस्तू कुरिअर मार्फत पोहोचतात. परदेशातही त्यांच्या वस्तूंना मागणी आहे. काही जण जास्त संख्येत तिकडे विक्री करण्यासाठी वस्तू मागवतात. दिवाळी हॅम्पर्सची देखील मोठी मागणी असते. मुख्य भर हा वेगवेगळ्या प्रदर्शनात सहभागी होण्यावरच आहे. वेळेला 300 ते 400 रांगोळ्या, तोरणं यांच्या ऑर्डर्स त्यांनी रात्र जागून अक्षरशः 2 दिवसात देखील पुऱ्या केल्यात. पण या मेहनतीमधून त्यांना मिळणारा आनंद खूप मोठा असल्याचं त्या सांगतात. त्यांनी तयार केलेल्या वस्तू या हँडमेड असल्याने त्यासाठी लागणाऱ्या कष्टांची जाणीव ग्राहकांना आहे. हस्तकौशल्य असल्याने किंमत थोडी जास्त असली तरीही लोक ती देण्यास तयार असतात. अर्थात प्रत्येक प्रदर्शनात काही वेगळे अनुभव देखील येतातच. किंमत कमी करून मागणं, काही वेळा काही वस्तू विकल्या न जाणं, उरलेल्या वस्तू थोड्या कमी किमतीत विकाव्या लागणं असे प्रसंग काही वेळा उद्भवतात. पण त्यातून देखील खूप शिकायला मिळतं. काही वेळा ऑनलाईन ग्राहकांचे विचित्र अनुभव देखील येतात. पण त्याकडे दुर्लक्ष करावं लागतं. त्यांच्या वस्तूंमध्ये इम्पोर्टेड फुलांचा वापर त्या करतात. तोरणात लाईटचा वापर ही त्यांची संकल्पना त्यांनी गेल्या 4 वर्षात सुरू केली. लोकांच्या आवडीनुसार त्या ही तोरणं तयार करून देतात. 20 फूट लांबीचं, ज्यात 12 फूट तोरण आणि 8 फुटांचे साईड्स असं तोरण देखील त्यांनी केलंय. मोठी ऑर्डर असेल तर त्यात प्रत्येक तोरणात किंवा रांगोळीत एकसारखेपणा असावा लागतो. मशीनने तयार होणाऱ्या वस्तूत तो असतोच, पण प्रत्येक वस्तू हाताने तयार करण्यात हा सारखेपणा जपणं ही मोठी गोष्ट आहे आणि मंजुषाताई यांना हे चांगलं जमतं. स्वतः तयार करत असल्याने सारखेपणा जपण्यात त्यांचा हातखंडा आहे. हाताने वस्तू तयार करण्यात खूप कष्ट असतात. त्याची जाणीव ग्राहकांनी ठेवावी असं त्यांना वाटतं. काही वेळा ग्राहक किंमत कमी करण्यासाठी गळ घालतात आणि तसं न केल्यास रागावतात देखील. पण तरीही आपल्या तत्वावर ठाम राहून मंजुषाताई आपला व्यवसाय करतायत. सुरुवातीला त्या फक्त मुंबईहून कच्चा माल आणत असत, पण आता मात्र दिल्ली, राजकोट, अहमदाबाद, सुरत, बंगळुरू, चेन्नई, मुरादाबाद अशा अनेक ठिकाणाहून त्या साहित्य मागवतात. अनोळखी लोक असल्याने थोडी रिस्क असते, पण ती स्वीकारावी लागते. काही वेळा फोटोपेक्षा वेगळीच गोष्ट प्रत्यक्षात मिळते, पण मग लांबचं ठिकाण असल्याने ती परत पाठवताही येत नाही. तेव्हा त्यातूनच काहीतरी छान, चांगलं, ग्राहकाला आवडेल असं तयार करण्याचं काम करावं लागतं. मुंबईसारख्या ठिकाणी अनेक वेळा जाऊन सामान आणल्याने तेथील दुकानदार आता त्यांना ओळखू लागलेत. विश्वासार्हता निर्माण झालीय. काही ठिकाणी तर जिथून सामान घेतलं तिथेच तयार वस्तू दुकानदारांनी विकत घेतल्यात आणि आपल्या दुकानात विक्रीसाठी ठेवल्यात.
ही गोष्ट मंजुषाताईंना खूप छान वाटते. हा व्यवसाय करत असताना त्यांना अनेक चांगले वाईट अनुभव आले. काही वेळा सुशिक्षित ग्राहक देखील एखाद्या छोट्या गोष्टीचा राग मनात ठेवून साधं कुरिअर पोहोचल्याचंही कळवत नाहीत. अशा वेळी खूप मानसिक त्रास होतो असं त्या म्हणतात. वस्तू तयार करताना असणाऱ्या कष्टांची जाणीव ग्राहकांनी ठेवायला हवी असं त्यांना वाटतं. मंजुषाताईंचे पती, मुलं यांचं नेहमीच सहकार्य आणि पाठिंबा त्यांना मिळाला. आवडेल ते करण्याचं स्वातंत्र्य घरातून मिळाल्याने त्यांनी आपल्या आवडत्या कामात छान भरारी घेतलीय. आज त्या आपल्या कामात खूप समाधानी आहेत. त्यांच्या आवडीचं काम हे त्यांच्यासाठी ऊर्जा देणारं मेडिटेशनच आहे असं त्या सांगतात. आवडतं काम करण्याचं, ग्राहकांच्या पसंतीस ते उतरण्याचं समाधान व आनंद यांनी मंजुषाताईंच्या जीवनाची मंजुषा नेहमी भरलेली राहो. अशीच त्यांच्या व्यवसायाची नित्य भरभराट होवो यात सदिच्छा. मंजुषा भट, 9850 89 04 19. गौरी जोशी. काकोआ क्राफ्ट, प्राची मोरे. कॉन्टॅक्ट 9930 787558 9821407558. नवरात्र उत्सव भारतीय संस्कृती, सण, उत्सव आणि व्रत यांना आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व देणारी आहे. मुळात पुराण कालापासूनच इथल्या लोकांचा उदरनिर्वाह शेती आणि शेतीशी जोडधंदे यावरच अवलंबून होता. त्यामुळे शेतात काम करून दमल्यानंतर आणि शेतीत येणारं पीक हे मनाजोगं आल्यानंतर इथे त्या धरती मातेचे ऋण मांडण्याची कृतज्ञता या मातीतच आहे. म्हणूनच आपण संपूर्ण वर्षात येणाऱ्या उत्सवांवर, सणांवर नजर टाकली तर सहजच लक्षात येतं की ज्या ज्या वेळी ही धरती नटते, सुखाने भरून पावते, त्या त्या काळात आपले उत्सव येतात. म्हणूनच नवरात्र हा असाच एक मनाला आनंद देणारा उत्सव भारतात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र साजरा केला जातो. हा आहे देवीचा उत्सव, म्हणजेच सृजनाचा उत्सव. प्रत्येक ठिकाणी पूजली जाणारी देवी देवता वेगळी असते. त्याची कारणं देव आणि दैत्य यांच्यामध्ये झालेली लढाई, दुष्टावर सुष्टांनी केलेली मात असाच त्याचा अर्थ निघतो. नवरात्र साधारणपणे पावसाचे दिवस संपल्यानंतरच येतं. तोपर्यंत सुगी सुरू होतं, वातावरण छान होतं. मनाला आणि सर्वांना एक आगळी समाधानाची स्तुती आलेली असते. नवरात्राची प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगवेगळी असते. या सर्वातून आपल्या पूर्वजांनी समाज बांधून ठेवण्याचं आणि परस्पर सामंजस्याचं नातं निर्माण करण्याचं मोठं काम केलं आहेच. यामुळेच आपल्या परंपरांचा अभिमान ठेवावा असं नक्कीच वाटतं ना. हे सर्व आपण लक्षात घेऊन आपलं आयुष्य सुखी समाधानी करण्याचा मार्ग आपलासा करणंच श्रेयस्करच ना. 1. काश्मीर. खरं तर इथे मार्च एप्रिलमध्ये येणाऱ्या नवरात्राला अधिक महत्त्व आहे. हा काश्मीरी पंडितांचा नववर्षारंभ असतो. यालाच नवरेह म्हणतात. याबरोबरच शारदीय नवरात्र ही साजरी होतात. देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. 9 अवतार असतात. प्रार्थना करणं, पिवळा भात मंदिरात देणं याला महत्त्व असतं. शारदीय नवरात्र हे श्रीरामाच्या विजयाचं प्रतीक म्हणून पूजिलं जातं. या उत्सवात लोकनृत्य, मिरवणुका योजल्या जातात. इथे शिवपूजाही लोकप्रिय आहे. कुलदेवीची परंपरा आहे. 3 प्रमुख देवता आहेत. मा शरिका, रागण्या, खीर भवानी आणि मा शारदा यांची उपासना केली जाते. इथे रामलीलेची परंपरा आहे. जम्मूमधील परेड ग्राउंडवर होणारा दसरा फार प्रसिद्ध आहे. 2. तामिळनाडू. तामिळनाडूमध्येही नवरात्र पूजा 9 दिवस 9 रात्री केली जाते. नवरात्रीची सुरुवात मात्र प्रतिपदेपासून न होता अमावस्येपासून केली जाते. नवरात्र दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला आणि देव आणि मानवांना त्यांच्या त्रासातून सोडवलं याचंच प्रतीक आहे. महिषासूर हा राक्षस डोकं माणसाचं आणि शरीर म्हशीचं असा होता. त्याला ब्रह्मदेवाचा वर होता की तुला कोणापासूनही भय नाही या वरदानाने तो सर्वांना अतिशय त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून देव आणि अखिल मानव दुर्गेला शरण गेले. तिने त्याचा संहार केला आणि त्रास नष्ट केला. या आनंदाचा सण म्हणजेच नवरात्री. पहिल्या 3 दिवसात दुर्गेची पूजा, प्रार्थना,
नंतरच्या 3 दिवसात लक्ष्मी म्हणजेच महालक्ष्मी, वैष्णवी, इंद्रायणी अशा 3 देवींची पूजा अर्चा केली जाते. शेवटच्या 3 दिवसात सरस्वती देवींची पूजा केली जाते. यामध्ये सरस्वती सोबत नृसिंहानी देवीही असते. नवरात्रीच्या दिवसात घरात वेगवेगळ्या प्रकारांनी सजावट करण्याची पद्धत आहे. या सजावटीला गोलू म्हणतात. यामध्ये पायऱ्या पायऱ्या करून सजावट करण्याची पद्धत आहे. यामध्ये 3, 5, 7 अशा विषम पायऱ्या मांडल्या जातात. त्यावर दशावतारातील प्रसंग दर्शवले जातात. सर्वात पहिल्या म्हणजेच खालच्या पायरीवर प्राणी, पक्षी, वृक्ष हे मांडतात. यातून पृथ्वी मातेचं प्रतीक दर्शवतात असं वाटतं. त्यावरील पायरीवर गुरूंच्या प्रतिमा म्हणजे राघवेंद्र स्वामी आणि दुसरे त्या घराचे गुरु असतील त्यांची प्रतिमा ठेवतात. त्यावरच्या पायऱ्यांवर दशावतारातील निरनिराळे प्रसंग आणि व्यक्ती दाखवलेल्या असतात. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला देवींच्या मूर्ती सजवतात. या 9 दिवसात महिलांचं हळदी कुंकू करतात. यामध्ये महिलांना विड्याचं पान, सुपारी, नारळ, हळद कुंकू, सौभाग्यवाण देतात. सकाळचा प्रसाद फळ, मिठाई, संध्याकाळी भिजलेली धान्य देतात. देवीची स्तोत्र पठण करतात. तिची भक्ती हीच महत्वाची. 3. गुजरात. गुजरातचा सर्वात मोठा सण नवरात्री उत्सव हाच आहे. या काळात दुर्गेच्या 9 रूपांची पूजा, आरती, प्रार्थना केली जाते. प्रत्येक दिवसाची सुरुवात आरतीने केली जाते. देवीच्या मूर्तीभोवती पूजा करतात. हा सण स्त्री शक्तीला समर्पित आहे. याच्यातून वाईटावर चांगल्याची मात दर्शवली जाते. यामध्ये विशेष खाद्यपदार्थ म्हणजे जिलेबी, गाठी आणि उपवासाचे पदार्थ करतात. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रधरा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री महागौरी, सिद्धिदात्री या रूपात देवीची भक्ती पूजा करतात. प्रत्येक दिवसाला वेगळ्या रंगाचं महत्त्व असतं. गुजरातचा गरबा आणि दांडिया सर्वत्र प्रसिद्ध आहेच. आज भारताच्या अनेक भागात हे दोन्ही पाहायला मिळतात. मुळात गरबा याची सुरुवात खूप पूर्वी झाली. त्यावेळी दीपगर्भ असं त्या मातीच्या मडक्याची ओळख होती. हा स्त्रीत्वाचा सन्मान होता. हा दीपगर्भ याला खूप काळजीपूर्वक सांभाळायचं आणि नृत्य करायचं अशी पद्धत होती. या दीपगर्भाकडे मातेच्या उदरात वाढणाऱ्या चिमुकल्यासारखं पाहिलं जात होतं. ही कल्पना खूपच भावनिक आहे. पुढे या सगळ्याचा अपभ्रंश झाला आणि त्याचं नामकरण गरबा असं झालं. गरबा हा स्त्रियांचा नृत्य प्रकार आहे. पूर्वी तो प्रत्येकाच्या अंगणात होत असे. आता त्याचं स्वरूप खूपच मोठं झालं. त्यामध्ये व्यावसायिक पद्धत आली. यासोबतच स्त्री पुरुष मिळून दांडिया रास खेळतात. याचा संबंध कुठेतरी कृष्णाच्या रासक्रीडेशीही लावला जातो. आज जगाच्या पाठीवर जिथे जिथे गुजराती असतात तिथे दरवर्षी हे नृत्य प्रकार केले जातात. 4. बंगाल. बंगालचे नवरात्र जगभरात प्रसिद्ध आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रत्येक बंगाली माणूस येणाऱ्या दुर्गापूजेची मनापासून वाट पाहत असतो. पूर्ण बंगालमध्ये दुर्गापूजेचा एक वेगळाच माहोल असतो. सगळ्या वातावरणात आनंद, उत्साह आणि प्रेमाचं एक वातावरण झालेलं असतं. दुर्गापूजेचं वेगळेपण म्हणजे घराघरात देवीची पूजा प्रार्थना न होता सार्वजनिक उत्सवच साजरा केला जातो. दुर्गापूजेच्या पूर्वीच 1-2 आठवडे संपूर्ण बंगालच देवीच्या आगमनासाठी तयार होतो. सर्वत्र देवीच्या मूर्ती बनवण्याची कलाकाराची घाई असते. माता दुर्गेच्या मूर्तीसोबत म्हणजेच या महिषासूर मर्दिनी सोबत तिची मुलंही मूर्तीमध्ये दाखवली जातात. यामध्ये लक्ष्मी, सरस्वती, कार्तिकेय आणि गणपती यांच्या मूर्तीही असतात. त्या चांगल्या डेकोरेटही केल्या जातात. दुर्गापूजेचा प्रत्येक दिवस विशेष असतो. सर्वात महत्त्वाचं, दुर्गापूजा प्रतिपदेपासून नाही तर षष्टीपासून सुरू होते. पहिला दिवस देवीचं स्वागत, दुसरा दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा म्हणजेच निसर्गातल्या 9 रूपांचं आवतण, तिसरा दिवस सर्वात महत्त्वाचा अष्टमी, याला पुष्पांजली म्हणतात आणि नवमीला होम केला जातो आणि 5व्या दिवशी विवाहित महिला सिंदूर खेला करतात. दुर्गेच्या विसर्जन मिरवणुकीतही सिंदूर खेला करत नेलं जातं. यालाच असा अर्थ आहे की दुर्गा आता तिच्या निवासस्थानी स्वर्गात निघालीये, तिला निरोप देणं.
सिंदूर खेला ही विशिष्ट पद्धत आहे. त्यामध्ये बंगाली विवाहित स्त्रिया आपल्या स्त्रीत्वाचा सन्मान करतात. यामध्ये महिला एकत्र येऊन सिंदूर देवीला वाहताना आणि नंतर होळीच्या रंगाप्रमाणे सिंदूर म्हणजे पिंजर घेऊन खेळतात, एकमेकीला लावतात. सिंदूर खेळल्याने विवाहित महिलेचं सौभाग्य अबाधित राहतं, सौभाग्याला आशीर्वाद मिळतो अशी समजूत आहे. भारताच्या सर्वच प्रांतांमध्ये विवाहित महिलेला सन्मान सिंदूर, पिंजर, कुंकू याचा वापर करूनच केला जातो. 5. महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या विविध भागात निरनिराळ्या पद्धतीने नवरात्र पूजनाची पद्धत आहे. अश्विन महिन्याच्या अश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरुवात होते आणि दसऱ्याच्या दिवशी नवरात्र समाप्ती होते. यालाच देव बसतात आणि उठतात म्हणतात. महाराष्ट्राच्या घराघरात कुलधर्म, कुलाचार म्हणून नवरात्र साजरी होतात. यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात, पण गोंडे किंवा गोंड्याच्या फुलांच्या माळा चढत्या क्रमाने करून देवावर बांधतात आणि 9 दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवतात. देवीची षोडशोपचारे पूजा करून रोज वेगवेगळ्या गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवतात. काही घरात ललिता पंचमी, अष्टमीला हवन अशा वेगवेगळ्या पूजापाठ करण्याची पद्धत असते. काही लोकांमध्ये अष्टमीला तांदुळाच्या पिठाच्या देवीचा मुखवटा करून त्या मुखवट्यासाठी दागिने घालून सजवतात. सकाळी पूजा करून रात्री घागरी फुंकून रात्र जागवण्याची पद्धत असते. काही घरांमध्ये बोडण करून पंचामृतात देवीला खेळवतात. महिलांची हळदी कुंकू करणं, एकत्र येणं हे केलं जातं. यातून समाज एकसंध राखणं, संवाद घडवणं आणि समाजात सलोखा ठेवून समाधानाने राहण्याची शिकवण दिली जाते. दसऱ्याच्या दिवशी हा देवीचा जागर संपतो. नवरात्र म्हणजेच दुष्ट प्रवृत्तीवर सुष्ट प्रवृत्तीची मात हेच खरं ना. या सुगीच्या काळानंतर सर्वत्र धनधान्याची लयलूट असते. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या देवी शक्तिपीठांमध्ये नवरात्र साजरी होते. जसं कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजा भवानी, सप्तशृंगी, मुंबईची महालक्ष्मी इत्यादी. 6. गोवा. गोव्यामध्ये देवीची देवळं मोठ्या प्रमाणात आहेत. फार पूर्वी ही देवळं समुद्राच्या जवळपास होती, पण पोर्तुगीजांच्या आक्रमणानंतर ही सगळी देवळं सुरक्षित भागात हलवली गेली. गोव्याच्या घराघरात महाराष्ट्रासारखंच नवरात्र केलं जातं, पण देवळात मात्र काही वेगळे वेगळे उपक्रम केले जातात. जसं अनेक देवळात डोलारा उत्सव रात्री केला जातो. यामध्ये देवीला झोपाळ्यावर सजवून तिला झोके दिले जातात. हे झोपाळे वेगवेगळ्या पद्धतीने सजवले जातात. हा डोलारा उत्सव पाहायला अनेक लोक येतात. नवरात्र म्हणजेच सात्विक आणि सुष्ट किंवा चांगल्या प्रवृत्तीचा दुष्ट शक्तीवर झालेला विजय साजरा करणं. यामध्ये समाज बांधिलकीचा एक धागाही गुंफलेला आहे. समाजाला एकत्र आणणं, उत्सव, आनंद यातून शक्य असतं. या सगळ्याचा विचार प्रत्येकच उत्सव समारंभात दिसून येतो. भारतात सर्वत्र नवरात्रीपर्यंत पाऊस आणि शेतीची कामं संपलेली असतात. येणाऱ्या सुगीच्या उत्साहात शेतकरी थोड्या मोकळेपणी एकमेकांशी मिसळतो. यातूनच समाज मन एकत्र येऊन विकासाच्या मार्गावर जाऊ शकतं. हे सर्वात महत्त्वाचं आणि लक्षात ठेवण्यासारखंच नाही का? सौ शैला गोखले. दागिना बाय पूर्वा. ॲड्रेस 3A904 Space Residence off Meera Bhayandar Road, Meera Road East, 401107, Thane, Maharashtra. Purva Kulkarni. Contact 9892 507749 7798925000. दिव्यांगांना आशेचा आधार. ऑटिझम, स्वमग्नता हा जन्मतःच मनोविकार असणाऱ्या मुलामुलींसाठी कार्य करणाऱ्या यश चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या संस्थापिका डॉक्टर सुषमा नगरकर यांच्याविषयी. डॉक्टर सुषमा यांचा जन्म पुण्याचा, परंतु शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झालं. MA सायकोलॉजी हा विशेष विषय घेऊन त्यांनी पदवी संपादन केली. लग्नानंतर त्या अमेरिकेला गेल्या. अमेरिकेतील कोलंबिया येथील मिस्सुरी या विद्यापीठातून स्पेशल एज्युकेशन या विषयात डॉक्टरेट मिळवली.
नंतर तिथल्या सरकारतर्फे आवश्यक असणारं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या मुलांसाठी असणाऱ्या शाळांमध्ये त्यांनी अध्यापन केलं. आज विज्ञानाची एवढी प्रगती होऊन सुद्धा ऑटिझम हा विकार पूर्णपणे बरा होण्याची उपाययोजना अजून तरी विकसित झालेली नाही. अमेरिकेतील 15 वर्षाच्या वास्तव्यानंतर सन 2013 मध्ये आपली मुलगी आरती हिला घेऊन त्या भारतात परत आल्या. इथे आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मुलीप्रमाणेच अशाच तिच्या वयाच्या आणि त्याहूनही मोठ्या मुलामुलींच्या विकासासाठी फारच थोड्या गोष्टींची उपलब्धता आहे. त्यामुळे या विषयावर अधिक प्रमाणात काम करण्याची गरज आहे. म्हणून लगेचच पुढच्या वर्षी म्हणजे सन 2014 मध्ये त्यांनी यश चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेची स्थापना केली. आज विज्ञानाची एवढी प्रगती होऊन सुद्धा ऑटिझम हा विकार पूर्णपणे बरा होण्याची उपाययोजना अजून तरी विकसित झालेली नाही. प्रत्येक आई वडिलांना आपलं मूल सुदृढ, सर्व गुणसंपन्न आणि सहज कुणालाही आवडेल असंच हवं असतं. प्रत्येक मुलाला वाढवणं ही खरं तर पालकांसाठी आनंद पर्वणीच असते. पण काही वेळा मूल जन्मताच काही कमतरता घेऊन जन्माला येतं आणि त्याला ते तसं आहे म्हणून स्वीकारणं पालकांची परीक्षा घेणारं ठरतं. पण या मुलांनाही स्वतःच्या पायावर उभं करणं, यासाठी लागणारी मदत घेणं हे पालकांना स्वीकारावं लागतं. कारण असं स्वीकारल्यावर आजच्या घडीला मदत रूप ठरतील अशा संस्थाही काम करतात असं समजतं आणि मग आपण एकटे नाही या भावनेतून हे पालक आपल्या पाल्यासाठी योग्य निर्णय घेऊ लागतात. आज आपण अशाच संस्थेची ओळख करून घेऊया. तिचं नाव आहे यश चॅरिटेबल ट्रस्ट. या मुलांना वाढवताना त्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. पहिलं म्हणजे यामुळे येणारं नैराश्य. त्यामुळे प्रथम त्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना त्यातून बाहेर येण्यासाठी समुपदेशनाची गरज असते. म्हणून त्यासाठी योग्य प्रशिक्षण घेतलेले शिक्षक किंवा स्वयंसेवी जाणकार यांच्याकडून वरचेवर मार्गदर्शन केलं जातं. प्रत्येक मुलाची गरज वेगळी असल्यामुळे त्याप्रमाणे ओळखून इतर मुलांप्रमाणे त्यांनाही शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण, खेळ, कला यांचंही शिक्षण त्या शाखांमधील जाणकारांची नेमणूक करून सुरू केलं. याच्या जोडीला स्वयंपाकघरातील आणि बेकरीचे अनेक पदार्थ बनवण्याचा कल असणाऱ्या मुलांसाठी त्यांना यातील व्यावसायिक शिक्षण सुरू केलं. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे याच मुलांसाठी यशस्वीपणे चालू केलेलं जुहू येथील अर्पण कॅफे. इथे तयार होणारे सर्व पदार्थ म्हणजे जेवणाचे डबे, नाश्त्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ हे सर्व ही मुलं बनवतात. त्याचप्रमाणे त्यासाठी लागणाऱ्या सामानाची खरेदी, विक्री, ग्राहकांशी सुसंवाद, पैशांची देवाणघेवाण हे सर्व ही मुलंच सांभाळतात. याच्यात आणखी एक टप्पा पुढे जात सुषमाताईंनी एक अपार्टमेंट भाड्याने घेतलंय. सध्या प्रायोगिक तत्वावर 4 मुलं एका मदतनीसासोबत तिथे राहतात. भविष्यात आपला नोकरी, धंदा, व्यवसाय सांभाळून स्वतंत्रपणे राहण्याचं प्रशिक्षण आणि त्यांच्या प्रगतीचा पुढचा टप्पा आजमावण्याचा हाही एक प्रयत्न आहे. अशा प्रकारे या मुलांसाठी बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक या 3ही स्तरांवर काम करत त्यांना स्वयंपूर्ण बनवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं खूप मोठं काम इथे होतंय. सुषमाताई आपल्या या पुढील वाटचालीत या मुलांचीही आयुष्य दीपावलीच्या मंगल दीपाप्रमाणे स्वकर्तृत्वाने उजळून निघोत. आम्ही त्यांच्या स्वागताला नक्कीच उत्सुक आहोत. हॅलो. हॅलो आई. आई ऐक ना. अजय, अरे 2 दिवस झाले तुझा फोन नाही आला. काळजी वाटते रे. ऑल वेल ना? हो, जरा गडबडीत होतो म्हणून नाही जमलं कॉल करायला. आणि आता बहुतेक आपलं बोलणं पुढच्या 15-20 दिवसानंतरच होईल. काय? हो आई. म्हणजे तू तू दिवाळीला इथे नाही आहेस? आमच्या सुट्ट्या कॅन्सल झाल्यात आणि फ्रंटवर जाण्याच्या ऑर्डर्स आल्यात. तू सध्याची सिच्युएशन पाहते नाही. आई ऐकतेस ना? हां बोल.
ऐकते मी. आई तू काळजी करू नकोस. तुला तर माहितीच आहे ना, ड्युटी कम्स फर्स्ट. हो रे बाबा, बरोबर आहे तुझं. ड्युटी कम्स फर्स्ट. काही हरकत नाही. बरं मला सांग, तुला फराळाचं काय पाठवू? हे बघ, जास्त दगदग करू नकोस. फराळ बेताचाच पाठव. मात्र यंदाची दिवाळी इथे आम्ही जोरदार फटाक्यांनी साजरी करणार आहोत. पण यावर्षी दिवाळीला तुझ्या हातून उठणं लावून अभ्यंग स्नान फक्त नाही होणार. अरे का नाही होणार? माझा श्वास आहे ना. म्हणजे श्वासचा कापूरयुक्त उठण्याचा साबण, उठणं, अभ्यंग तेल, तुझं अभ्यंग स्नान होणार. शुभ दीपावली बाळा. मायेचा स्पर्श म्हणजे श्वास, एक मंगलमय स्नानाचा सुखद प्रवास. एक अविस्मरणीय भेट. मॉरिशस, 4 जुलै ते 8 जुलै 2025. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान मुंबई ही संस्था नेहमीच नवोदित उद्योजकांसाठी वेगवेगळे उपक्रम करत असते. त्यातल्याच एका उद्योजकांना परदेशात नेऊन तेथील बाजारपेठेत आपलं उत्पादन प्रदर्शित करणं, तसंच त्यांच्याकडून आपल्याला उद्योगाची संधी प्राप्त करून देणं. अर्थात हे सर्व उत्साहाने करणाऱ्या मीनलताई मोहाडीकर आणि त्यांची सुकन्या मधुरा मोहाडीकर यांच्यामुळे परदेशात व प्रवासात कसलीही अडचण येत नाही. मी मीनलताईंबरोबर दुबई इथे जाऊन आले होते. आता मॉरिशसला चालले होते, त्यामुळे मी स्वतः तिथे प्रदर्शनात सहभागी होऊन संजीवन योग चिकित्सा या मी केलेल्या कोर्सची माहिती देणार होते. संजीवन योग चिकित्सा हा एक अभिनव पण सर्वांना उपयुक्त म्हणजे आरोग्यदायी तर आहेच, पण एक प्रतिष्ठित प्रामाणिक व्यवसायही आहे, ज्याची सुरुवात BKS अय्यंगार गुरुजी आणि श्री करंदीकर डॉक्टर यांच्यामुळे झाली. डॉक्टर करंदीकर आणि अय्यंगार गुरुजींचं सर्व समाजासाठी केलेलं हे खूप मोठं आणि शाश्वत कार्य आहे. यामुळे तुम्हाला नियमित व्यायाम, स्वावलंबन, शिस्त याची सवय लागते आणि तुम्ही स्वतः निरोगी होता आणि दुसऱ्यालाही या उपचार पद्धतीने चांगलं निरोगी आयुष्य देऊ शकता. मी या संजीवन योग चिकित्सा उपचार पद्धतीचा जेवढा प्रसार व प्रचार करण्याचं ध्येय सध्या ठेवलं असल्याने मला मॉरिशसला जाणं ही एक सुवर्ण संधी वाटली. माझ्या बरोबर आमच्या स्वास्थ्य संगोपन योग चिकित्सा केंद्राच्या सौ प्रणिताताई व श्री शैलेश कुवळेकर दोघांच्या शुभेच्छा आणि उपचार पद्धतीचं साहित्य घेतलं होतं. मॉरिशसमध्ये गेल्यावर लगेचच म्हणजे शनिवार व रविवार 2 दिवस प्रदर्शनातच जाणार होते. मला फार उत्सुकता होती, कारण या वयात मला परत एकदा स्वतःला तपासण्याची, माझी क्षमता आजमावण्याची संधी मिळाली होती. मीनलताईंमुळे मला खूप चांगल्या गोष्टींचे अनुभव मिळाले. मॉरिशसच्या शीलाताई बापू तसंच इतर मान्यवरांनी माझ्या स्टॉलला भेट दिली, उपचार पद्धती जाणून घेतली. तसंच काही जणांनी माझ्याकडून बेल्टची माहिती, व्यायामाची माहिती करून घेतली. बेल्ट विकत घेतले, पण मला जास्त अविस्मरणीय ठरला दुसरा दिवस, कारण त्या दिवशी खरोखर माझी कसोटी घेतली गेली. कारण श्री रवींद्रनाथ राव हे त्यांच्या पत्नीबरोबर माझ्या स्टॉलवर आले, माझ्याकडून उपचार पद्धती जाणून घेतली आणि पुढील स्टॉलवर गेले. पण परत मागे येऊन त्यांनी त्यांच्या पत्नीचा डावा पाय 6 ते 7 वर्ष दुखतोय आणि त्यात चालू शकत नाहीत, तसंच त्या पायाला संवेदनाही नाहीत हे सांगितलं. बरेच उपाय झाले पण दुखणं गेलं नाही. तर तुम्ही काही करू शकता का असं विचारलं. मी होकार दिला. माझ्या गुरूंचं स्मरण करत उपचार म्हणजेच मसाज एका ठराविक पद्धतीने दिला आणि त्या बाईच्या पायात संवेदना आल्या. तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले. तिने मला घट्ट मिठी मारून ही गोष्ट सांगितली. मला खूप आनंद झाला. मीनलताईंमुळे कोणीतरी एक व्यक्ती आनंदित झाली. तिच्या वेदना दूर करण्यात ईश्वराने मला मदत केली. देवाने तिच्यासाठीच माझी मॉरिशसची योजना मीनलताईंद्वारे केली. यानंतर तेथील स्टॉल धारकांनी माझ्याकडून ट्रीटमेंट घेतली. मीनलताईंसारखे निस्वार्थ भावनेने काम करणारे लोक पाहिले की मन अभिमानाने भरून येतं. भारतात आल्यावर TISSA या संस्थेने मीनलताईंच्या उद्योगिनी प्रतिष्ठानच्या सभेत माझं प्रात्यक्षिक बघितलं होतं, माहिती घेतली होती.
त्यांनी या कोर्सची ट्रेनर म्हणून मला संधी दिली. माझी आयुष्याची संध्याकाळ मीनलताईंमुळे बहरली. मीनलताई शतायुषी भव. सौ सुषमा देशपांडे. रंगोली क्रिएशन्स. कॉन्टॅक्ट 7588281228 02024272328. माझी मॉरिशस भ्रमंती. मी डॉक्टर सौ श्रेया सचिन परांजपे, राहणार पालघर. 2006 पासून सृजन गर्भसंस्कार केंद्र यांची संचालक असून 2018 पासून गंधरेखा या ब्रँडने हँडमेड सोपही बनवते. 26 जून 2025 रोजी सकाळी आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवर स्टोरी झळकली. इंडो मॉरिशन एक्स्पो जुलैच्या पहिल्या आठवड्यात 5 आणि 6 तारखेला मोका सिटी मॉरिशस येथे आदरणीय मीनलताई मोहाडीकर संचालित आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान आणि मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इंडो मॉरिशस एक्झिबिशन 2025 आयोजित करण्यात आलं होतं. मॉरिशसला भेट देण्याची खूप आधीपासूनच इच्छा होती आणि ह्या एक्स्पोच्या निमित्ताने जाता आलं तर ही एक पर्वणी ठरेल हा विचार करून अगदी सहज मी दिलेल्या नंबरवर कॉल केला. समोरून स्वतः मीनलताई बोलतायत हे ऐकून खूप आनंद झाला. दौरा अगदी 8 दिवसावर येऊन ठेपला होता, तरी मी एक चान्स घेतला आणि मीनलताईंच्या सहकार्यामुळे अगदी 2 दिवसात सर्व सोपस्कार पूर्ण करूनही झाले. विजा आणि सगळं अगदी शिस्तीत. ट्रॅव्हल इन्शुरन्स, हॉटेल आणि फ्लाईट बुकिंग्स योग्य वेळी पार पडलं. बरोबरीने माझं हँडमेड सोप्स बनवण्याचं काम चालू होतंच. सगळ्या आवश्यक गोष्टींची जुळवाजुळव करून 3 जुलै रोजी नियोजित स्थळी रात्रीच्या फ्लाईटसाठी मुंबई इंटरनॅशनल टर्मिनलला पोहोचले. इतर सहभागी उद्योजिका हळूहळू येऊ लागल्या होत्याच. मीनलताई, मधुरा आणि मीरा यांची पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट झाली आणि सगळ्यांची लगेज चेक इन, सिक्युरिटी चेक इन, इमिग्रेशन करत करत बोर्डिंग गेटवर पोहोचलो. अगदी सगळं व्यवस्थित पार पडलं. तिथे सौ सोनाली बेल्हेकर आणि सौ शीतल कोलवाळकर यांची भेट झाली आणि इन्स्टंट कनेक्शन म्हणतात तसं झालं. एअर मॉरिशस फ्लाईटमध्ये स्थानापन्न होऊन सकाळी 7:30 पावणे 8 वाजता पोर्ट ब्लेअरच्या एअरपोर्टवर पोहोचलो. तिथे क्रॉसवेज इंटरनॅशनलचे सर्वेसर्वा दिलीपजी ठाणेकर यांनी आमचं स्वागत केलं. तिथून आम्ही एक्स्पोच्या साईटवर म्हणजेच महाराष्ट्र भवन इथे आमचं प्रदर्शनाचं सामान ठेवायला गेलो. सामान एका स्वतंत्र टेम्पोमध्ये ठेवून आमच्यासाठी वायफाय आणि AC अशा अद्ययावत बसेसने निघालो. सकाळची प्रसन्न वेळ आणि रस्त्याच्या दुतर्फा ऊस आणि फळभाज्यांची शेती न्याहाळत आम्ही प्रदर्शनस्थळी पोहोचलो. तिथे सामान सुरक्षित ठिकाणी ठेवून तिथेच आमच्या चहा नाश्त्याची सोय करण्यात आली होती. तिथल्या पदार्थावर भारतीय आणि एकूणच महाराष्ट्रीय प्रभाव दिसत होता. समोसा, कापणीये, डाळवडा असे रुचकर पदार्थ ठेवण्यात आले होते. पूर्वी फ्रेंच आणि डच शासनाचा अंमल असल्याकारणाने तिथे कॉफीचं जास्त वेळ आहे. प्रदर्शन जरी 5 आणि 6 जुलै रोजी असल्याकारणाने 4 तारखेचा दिवस आमच्या हातात होता. मधुरा आणि मीरा या दोघींनी ट्रॅव्हल आयटिनरी खूप छान प्लॅन केली होती. महाराष्ट्र भवनमधून आम्ही तिथला पोर्ट लुई परिसर पाहून घेतला. पोर्ट लुईचा किल्ला, डॉकयार्ड हे सगळं पाहिलं. कॉटन मार्केटमध्ये, नमस्ते इंडियन रेस्टॉरंटमध्ये रुचकर दुपारचं जेवण करून गोल्ड बीच रिसॉर्ट जिथे आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती तिथे पोहोचलो. संध्याकाळी सगळ्या सहभागी सदस्यांची ओळख, भेट झाली. बीचला लागूनच असलेल्या या रिसॉर्टमधून अथांग अरबी समुद्राचं नयनरम्य दृश्य पाहून हरवून गेले होते. खूप मस्त वाटत होतं. तिथेच माझ्या रूम पार्टनर डोंबिवलीच्या सौ सुषमा देशपांडे यांची भेट झाली. त्यांचे जीवनानुभव ऐकण्यात, गप्पा गोष्टी करण्यात आमचा मुक्काम छान होत होता. 5 तारखेला सकाळी लवकरच आम्ही महाराष्ट्र भवन येथे पोहोचलो. सामानाची मांडणी करून तयार होतो. प्रदर्शनाचं उद्घाटन आदरणीय महेंद्रजी गोंदिया, OSK मिनिस्टर ऑफ आर्ट्स अँड कल्चर यांच्या हस्ते पार पडलं. प्रदर्शनाला तेथील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत सहभागी उद्योजकांना प्रोत्साहन दिलं. आदरणीय शीलाबाई बापू यांनीही प्रदर्शनात भेट दिली. मीनलताईंनी भारताबाहेरही किती छान माणसं जोडली आहेत हे या प्रदर्शनामुळे कळालं.
विशेष म्हणजे पावसाळी वातावरण होतं. बऱ्यापैकी वादळी वारे वाहत होते. तरी देखील मॉरिशसमधील फेडरेशनशी जोडले गेलेली स्थानिक जनता प्रदर्शनाला भेट देत होती. माझ्या गंधरेखा या ब्रँडच्या हँडमेड सोप्सचा वेगळेपणा त्यांना भावत होता. त्यांच्या पसंतीस उतरत होते. स्टॉल व्यवस्थापनही छानच केलं होतं. एकूणच प्रदर्शन आणि विक्री मनासारखी होत होती. तिथले स्थानिक उद्यमी श्री कुणाल आणि सौ श्रीरूपा यांचीही साथ लाभली. या प्रदर्शनाच्या निमित्ताने नवीन ओळखी झाल्या. मॉरिशस येथे स्थायिक आपल्या मराठी लोकांना भारताबद्दल भरभरून बोलताना पाहिलं. खूप छान वाटलं. एकूणच प्रदर्शन उत्तम रीतीने पार पडलं. त्यानंतरचा पूर्ण दिवस धमाल करण्यात गेला. पॅरासेलिंग, अंडर वॉटर वॉक, स्पीड बोटने इले ऑक सर्फ या बेटावर भटकंती असे खूप आल्हाददायक अनुभव शीतल, सोनाली आणि इतर सदस्यांबरोबर घेता आले. 8 जुलैला परतीचा प्रवासही व्यवस्थित झाला आणि पहाटे घरी सुखरूप पोहोचलो. मीनलताईंनी इतकी वर्ष अत्यंत कष्टाने उभं केलेलं आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान यामार्फत महिला उद्योजिका यांना एक हक्काचं व्यासपीठ देऊ केलं. त्याला आता मधुरा आणि मीराची साथ लाभते. मलाही या प्रदर्शनात सोहळ्यात सहभागी होता आलं त्याबद्दल मीनलताई आणि पूर्ण टीम यांची सदैव ऋणी राहीन. सौ श्रेया परांजपे 9823 94 40 99. रायका इंडिया हँडलूम, हँडब्लॉक, हँडक्राफ्ट. ॲड्रेस रायका इंडिया, शॉप नंबर 21, ग्राउंड फ्लोर, धवल CHS, गोखले रोड, next to HDFC Bank, near Portuguese Church, Dadar West, Mumbai 40028. Contact 9867273585. मॉरिशस अनुभव. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या संस्थापक मीनलताईंसोबत जोडले गेलेले हे अनुभव अत्यंत समृद्ध करणारे ठरले. माझ्या एका मैत्रिणीने या प्रवासाच्या फलकाची माहिती दिली होती, जो प्रवास आणि व्यवसाय वाढीचा संमिश्र उपक्रम होता. मला आंतरराष्ट्रीय प्रवासाची विशेष आवड असल्यामुळे ही संकल्पना अतिशय आवडली आणि मी त्वरित नाव नोंदवलं. मॉरिशस हा देश नेहमीच माझ्या बकेट लिस्टमधील एक आकर्षक प्रवासस्थळ होतं. परंतु या प्रवासात केवळ आनंदच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय वाढवण्याची संधी मिळणं खरंच सोन्याहून पिवळं ठरलं. तेथील लोक अत्यंत मनमिळावू आणि सहकार्य करणारे होते. तिथे ग्राहकांशी व्यवहार करताना खूप छान अनुभव झाले. त्याचबरोबर काही चांगले मित्रमैत्रिणीही भेटले. हे सर्व मीनलताई आणि मधुरा यांच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झालं. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. भविष्यात इतर देशांमधून अशाच काही संधी मिळाव्यात हीच अपेक्षा आहे. आपली आभारी सोनाली बेल्हेकर, विमा आणि गुंतवणूक सल्लागार. सुरभी क्रिएशन्स, सविता आठवले, पेपर क्विलिंग आर्टिस्ट. ॲड्रेस H303 इंद्रवदन CHS, PT रोड, दादर वेस्ट, मुंबई 28. कॉन्टॅक्ट 9769667276. लाखात देखणा मोदक. महाराष्ट्र म्हणजे गणपती. अष्टविनायक सुद्धा आपल्या महाराष्ट्रातच वस्तीला आहेत. गणपतीची आराधना घराघरात, सामूहिकपणे आणि देवळादेवळात चालूच असते. चतुर्थीचा उपास आणि नैवेद्याला मोदक हे अगदी समीकरणच बनवून गेलंय असं म्हटलं तर ते 100% खरंच असल्याचं प्रत्ययाला येतं. मोदक आणि तेही उकडीचे, म्हणजेच तांदळाच्या पिठाची उकड बनवून त्याच्या आवरणात गूळ, ओलं खोबरं यांचं पुरण भरणं आणि त्याला कलात्मक असा आकार देणं ही खरी मोदकाची गंमत आहे. तो तांदळाच्या पिठाचाच हवा. कणिक, मैदा अशा अन्य कोणत्याही पिठाचं बनवून पुरण भरणं ही मराठी मनाला पटणारी नाही. पण ही एवढी कलाकुसरीची गोष्ट सर्वांना जमते असं नाही. मग आजच्या जमान्यात मोदक रेडीमेड मिळण्याची सोय ही आहेच की. आज अगदी छोट्या छोट्या शहरातही मोदक, पुरणपोळी या गोष्टी सहज मिळू लागलेल्या दिसतात. त्यामुळे आजच्या घडीला मोदक उत्तम मिळणं ही लोकांची गरज आहे. आणि जर एखादी गोष्ट उत्तम दर्जाची आणि आपल्या स्मरणात जशी ती आहे तशी त्या चवीच्या जवळपास जाणारी चव जर मिळाली तर पैसे द्यायलाही लोक तयार असतात.
या सर्व गोष्टींचा विचार करूनच पुष्पाताई पाटील आणि मनीषाताई पाटील यांनी फेस्टी फूड या ब्रँड नेम खाली मोदकांची फॅक्टरीच सुरू केलीये. आणि ती बघता बघता नावारूपास तर आलीच, पण तिला मिळणारं यश हे दर दिवशी वाढतच आहे. अक्षरशः स्काय इज द लिमिट म्हणावं अशा प्रकारे त्यांच्या व्यवसायाचा पसारा वाढतोच आहे. अर्थात सुरुवात गरज तिथे पुरवठा याच प्रकारे झाली. पुष्पाताई पुण्याच्याच, त्या ज्या भागात राहतात तिथे सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि पुण्यात असूनही तिथे उकडीचे मोदक करून देणारे कोणीही त्यांना भेटले नाही. तसं पाहिलं तर सुरुवातीच्या काळात पुष्पाताईंनी नोकरी केली, घरच्या व्यवसायात काम केलं, पुन्हा नोकरी केली, पण त्यांचा जीव नोकरीत रमतच नव्हता. म्हणून मग 2006 साली मसाले, फिश पापड, फिश लोणचं हे विकण्याचा व्यवसाय केला. पण त्या व्यवसायात म्हणावा तसा काही जम बसला नाही आणि पुष्पाताईंना काही वेगळा व्यवसाय करावा असं मनापासून वाटू लागलं. त्यावेळी त्यांना घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी उकडीचे मोदक हवे होते. ते त्यांच्या जवळ राहायला आलेल्या मनीषाताईंनी करून दिले. पण पुष्पाताईंना ते उकडून दिलेले नकोच होते, कारण पुष्पाताईंनी अगदी वाढायच्या वेळेलाच गरम गरम उकडून घेऊन पाहुण्यांना वाढले आणि असे मोदक खाऊन सर्व तृप्त झाले. यातूनच फ्रोझन मोदकांच्या व्यवसायाची मनात सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. मनीषाताईंना शारीरिक अडचणीने फार वेळ उभं राहणं जमत नाही, तरीही त्यांनी एका ऑर्डरसाठी 1600 मोदक केले. त्यामुळे उत्पादन करणं यावर त्यांच्या नावाचा शिक्कामोर्तब झाला. पुष्पाताई आणि मनीषाताई, आपण व्यवसाय करायचाच आणि तो व्यवस्थित योजनाबद्ध असावा, दर्जा उत्तमच राखला जावा, स्वच्छतेचे नियम अगदी शाश्वतपणे पाळले जावे, वापराच्या गोष्टी एका ठराविक प्रमाणातच असल्या पाहिजेत, कोणत्याही बॅचमध्ये बनणारा मोदक चव, दिसणं आणि टिकणं या सर्व बाबतीत सेमच असले पाहिजेत, अशा स्वतःवरच घालून घेतलेल्या सर्व निर्बंधांनिशी 3 डिसेंबर 2023 मध्ये फेस्टी फूड या नावाने मोदकांची फॅक्टरी सुरू झाली. फ्रोझन टेक्नॉलॉजी नक्की करण्यात आली, लागणारी यंत्र तयार करून घेतली गेली. ती मशीन्सही जशी हवी तशी बनल्यानंतरच उपयोगात आणली गेली. 40 किलोची पुरणाची किंवा सारणाची बॅच आणि 40 किलोचीच उकडीची बॅच नक्की करण्यात आली. मोदकाचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जितक्या ग्रॅमचा उकडीचा गोळा तितक्याच ग्रॅमचं पुरण लाडू स्वरूपात मोदकात भरलं जातं. प्रत्येक मोदक हातानेच वळला जातो आणि ठराविक पॅकेटमध्ये ठेवून तो कोल्ड स्टोरेजला पाठवला जातो. त्यांचं स्वतःचं शीतगृह आहे आणि उणे 18 तापमानाला ठेवलेले मोदक अधिक दिवस चांगले राहू शकतात असा अनुभव आहे. त्यांच्या फेस्टी फूडमध्ये 32 महिला आणि 2 पुरुष कायम कार्यरत आहेत. त्यांचा फूड कन्सल्टंटही आहे. त्यांच्याकडून वेळोवेळी महिला कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण घेतलं जातं. काही नियम जसे की हँड ग्लोव्ज घालूनच मोदक वळणं, केसावर टोपी असणं, एप्रिन घालणं, हे स्वच्छतेचे नियम पाळले जातातच. तसंच दर तासांनी पूर्ण जागा स्वच्छ पुसली जाते. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबत पुष्पाताई कायमच सजग असतात. त्यांना MCCIचं पारितोषिक मिळालंय. त्यासाठीही त्यांच्या फॅक्टरीची सरप्राईज व्हिजिट देऊन पाहणी केली गेली होती. त्याबरोबरच त्यांनी सध्या एका अमेरिकन कंपनीसोबत करार करून त्यांच्या मार्फत USA मध्ये 35,000 मोदक पाठवलेत. त्यांच्या व्यवसायातलं एक तत्व सर्वांनी लक्षात घेण्यासारखं आहे. ते म्हणजे कोणी कितीही मोठी ऑर्डर देणार असेल तरी त्यांच्या मनाप्रमाणे मोदकांच्या मध्ये वापरलेल्या गोष्टीमध्ये तडजोड करत नाहीत. किंमत कमी करण्यासाठी एखादा पदार्थ घालू नका असं सुचवलं गेल्यास त्यांनाही त्या स्पष्ट नकार देतात. आणि हा नकारच पुढे मिळणाऱ्या यशाची पायरी असते हे म्हणायला हरकत नाही. त्यांनी व्यवसायाला सुरुवात करताना BB असाच सुरू केला, म्हणजे मोठे कॅटरर्स आणि मोठे विक्रेते हेच त्यांचे ग्राहक होते. पण आता त्या लोकल मार्केटमध्येही मोदक विक्री करणार आहेत. त्यासाठीच त्यांनी आपली स्ट्रॅटेजी बदलली आहे. प्रदर्शनात भाग घ्यायला सुरुवात केली आहे. पूर्वीच त्यांनी रांजणगावच्या गणपती देवळाजवळ त्यांचं आउटलेट सुरू केलेलं आहे. तिथे फ्रोझन आणि उकडून खायला तयार असे मोदक ग्राहकांसाठी तयार असतात. तिथे घेणाऱ्या काही ग्राहकांची पैशाची अडचण लक्षात घेऊन त्यांनी 12 छोट्या मोदकांचं पाकिटही उपलब्ध केलंय.
त्यांच्याकडे वेगवेगळ्या चवीचे मोदक उपलब्ध आहेत. यामध्ये गुलकंद, आंबा, चॉकलेट, शुगर फ्री, अननस या प्रकारचे मोदक मिळतात. तसंच उपवासाचे मोदकही मिळतात. त्यामध्ये वरीच्या तांदळापासून मोदकाची पारी बनवली जाते. व्यवसायाचे 3 विभाग 3 जणी सांभाळतात. पुष्पाताई मार्केटिंग पाहतात, मनीषाताई उत्पादन क्षेत्र सांभाळतात आणि शैलाताई अकाउंट्स आणि माल आणणं वगैरे गोष्टी बघतात. प्रत्येक जण आपापल्या विभागाचे निर्णय स्वतंत्रपणे घेतात. त्यामुळे सगळ्या गोष्टीत सुसूत्रता राहून गोंधळ गडबड होत नाही, हे सर्वात महत्वाचं आहे. त्यांनी मशिनरी घेताना पंतप्रधान योजनेतून कर्ज घेतलंय. हे कर्ज तारणाशिवाय मिळतं हे महत्वाचं आहे. शिवाय सबसिडीही मिळते. आता त्यांना कृषी क्षेत्रातर्फे होणाऱ्या प्रदर्शनात भाग घेण्यासाठी निमंत्रित केलं जातं. त्यांना दिल्लीलाही एक्स्पोमध्ये स्टॉल मिळाला होता. त्यातून त्यांच्या व्यवसायाला सरकार माध्यमातून सन्मानच दिला जातोय असं म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारे आज तरी सर्व बाजूंनी फेस्टी फूड आपली सर्वांगीण वाढ करतोय आणि प्रगतीची घोड दौडत सुरू झालीय. या प्रगतीला सतत पुढे पुढे जाण्याचे नवनवे मार्ग मिळत राहतील यात शंका नाही. पुष्पाताई पाटील 99 21 19 95 55. सौ शैला गोखले. शिफा क्रिएशन. कॉन्टॅक्ट शिफा क्रिएशन, आयशा खान. कॉन्टॅक्ट 9821352807 8108298188. निसर्गाशी नातं जोडणारं परवा. आज बहुतांश लोक आपण काय खातो, आपल्या पोटात काय काय जातंय याबाबत खूपच जागृत झालेले दिसतात आणि म्हणूनच त्या गरजेनुसार काही अनैसर्गिक गोष्टी टाळण्याकडे कल होताना दिसतो. यातून आहे घेणारे म्हटल्यानंतर पुरवठाही तशाच वस्तू करणारे उत्पादक तयार होतातच. याच उक्तीनुसार गेल्या 20 ते 25 वर्षात ऑर्गॅनिक, सेंद्रिय या गोष्टींना एक वेगळं परिणाम लाभलेलं दिसतंय, नाही का? पण असं जरी असलं ना तरी सौंदर्य प्रसाधनं महिला पुरुषांसाठी असणारी मात्र सेंद्रिय स्वरूपात सहज उपलब्ध असलेली दिसत नाहीत. आणि मग चहूबाजूंनी होणाऱ्या जाहिरातींच्या माऱ्याला बळी पडून अनैसर्गिक गोष्टींचाच आधार घ्यावा लागतो. ही वस्तुस्थिती आहे. मग त्यातल्या त्यात हळद, चंदन किंवा हर्बल या नावाखाली मिळणाऱ्या उत्पादनाला पसंती दिली जाते. पण आज थोडं शोधलं तर बरवा या नावाच्या ब्रँड खाली आज अगदी 100% नैसर्गिक अशा सर्वच गोष्टींची काळजी घेणारी उत्पादनं उपलब्ध आहेत आणि ती अत्यंत सुरक्षित आणि योग्य परिणाम साधणारी. असं हे बरवा उपलब्ध आहे. त्यांचीच माहिती आपण आज करून घेऊया आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग निवडूया. हा मार्ग सर्व आई वर्गाला भावणार आहे, हे सिद्धही झालंय. तर मग भेटूया बरवाच्या कामाक्षी बर्वे मॅडम यांना. बरवाची जन्मकथा खरंच अगदी गरज शोधाची जननी असते या उक्तीची प्रचिती देणारी आहे. बरवा उत्पादन लोकांपर्यंत पोहोचविणाऱ्या कामाक्षी बर्वे या मॅडम सोबत गप्पा मारताना या सगळ्या यशाच्या पाठीमागच्या गोष्टीही समजल्या. खरं तर असं झालं की कामाक्षी मॅडमची मुलगी जेव्हा लहान होती त्यावेळी तिने त्या वापरत असलेल्या लिपस्टिकच्या कांडीचा बालसुलभ वृत्तीने उपयोग करून पाहिला आणि लिपस्टिक ही खायची नसते हे माहीतच नसल्याने, अर्थात तिचं वय हे सगळं माहिती असण्याचं नव्हतंच, तिने ती लिपस्टिक खाऊनही पाहिली होती. हे तिचे प्रयोग जेव्हा कामाक्षी मॅडमच्या लक्षात आले तेव्हा त्यांच्यातली आई जागी झाली आणि मग त्यांनी मनोमन ठरवलं की आपण या लिपस्टिकच्या जागी सर्व बाजूंनी आणि कोणासाठीही सुरक्षित असणारी लिपस्टिक आहे का याचा शोध घेऊया. हे एकदा ठरवल्यानंतर त्यांनी सर्व बाजूंनी अभ्यास सुरू केला. या अशा उत्पादनाचं पेटंट कोणी घेतलंय का याचा शोध घेताना त्यांना अनघा दंडवते यांनी ते पेटंट घेतलं असल्याचं समजलं आणि त्यांना मनोमन आनंद झाला. याचं एक कारण म्हणजे अशा प्रकारचं उत्पादन आहे समजल्यावर त्यांचा शोध थांबला आणि दुसरं म्हणजे हे पेटंट एका मराठी महिलेच्या नावावर आहे. ही खरंच वेगळं समाधान देणारी गोष्ट जाणवली. त्यावेळी या अनघा काकू पुण्यामध्ये राहत होत्या. त्यांच्याकडे कामाक्षी मॅडमनी जाऊन त्यांच्याकडून या उत्पादनासंबंधी जाणून घेतलं. त्यावेळी अनघा दंडवते काकू जे उत्पादन करत होत्या ते त्यांनी कमी केलं होतं.
पण कामाक्षी मॅडमना त्यांच्या मनातलं मागचं कारण असं होतं की या उत्पादनामुळे म्हणजेच अत्यंत सुरक्षित अशा लिपस्टिकमुळे अनेक आयांची चिंता दूर होणार होती. अनघा काकूंनी अगदी सहजच कामाक्षी मॅडम आणि त्यांची मुलगी यांना हा व्यवसाय पुढे चालू करा असं सांगितलं. त्यामुळे दंडवते मॅडमची मुलगी आणि कामाक्षी मॅडम यांचा एकत्रितपणे हा व्यवसाय पुढे चालू झाला. अर्थात कामाक्षी मॅडमना त्यांच्या घरून आजोबा आई यांच्याकडून आयुर्वेदाचा वारसा आहेच. शिवाय यांच्या सासरहूनही सेंद्रिय शेतीत विविध प्रयोग करणारे सासरे घरीच आहेत. अर्थात बर्वाची उत्पादनं पूर्ण आयुर्वेद अवलंबणारी नाहीत, पण आयुर्वेदातील सूत्र जपणारी आहेत. बर्वाची उत्पादनं हर्बल आहेत का? तर नाही. अर्थात वेगवेगळे अर्क यामध्ये वापरले जातात. कामाक्षी मॅडमनी बर्वा हे रजिस्टर नाव घेतलं. त्यामध्ये विठ्ठल बर्वा, तो हो माधव बर्वा यातले देवाशी म्हणजेच निसर्गाशी जोडलं जाणं हा भावार्थ पटला होता. शिवाय बर्वा म्हणजे उत्तम, सुरक्षित आणि नैसर्गिक असे अर्थ दर्शवणारे अर्थ अभिप्रेत आहेत. खरं तर बर्वा हे ठरवताना त्यांच्या पतींनी विशेष विचार न करता बर्व्यांचा बर्वा इतकं सहजपणे सांगितलं. पण ऋतू हिरवा, ऋतू तू बर्वा याचा अर्थ गांभीर्याने नावाशी जोडला गेला. बर्वाच्या उत्पादनाला सुरुवात लिपस्टिकनेच झाली. याचसाठी केला होता अट्टाहास असं होतंच आणि त्याचंच पेटंटही होतं. पण मग लोकांनीच म्हणजे लिपस्टिकचा वापर करून जे समाधानी ग्राहक होते त्यांच्या विचारण्यातून इतर उत्पादनांचा विचार सुरू झाला. तोपर्यंत सुरुवातीचा काही काळ कामाक्षी मॅडम लिपस्टिक हे एकच उत्पादन घेऊन निरनिराळ्या स्टॉलवर आणि त्यांच्या सर्कल मागे विक्री करतच होत्या. पण मग गाईच्या तुपाचाच वापर करून आपण काय काय बनवू शकतो याचा विचार सुरू झाला आणि त्यांना पूर्वापार आपल्या घरातील महिला तूप आणि साय यामुळे आपली त्वचा छान ठेवत होत्याच की हे लक्षात आलं. आणि मग बॉडी लोशन, मॉइश्चरायझर बॉडी लोशन यांच्या उत्पादनाची सुरुवात झाली. अर्थात या प्रत्येक उत्पादनामागे 2-2 वर्षांची मेहनत आहेच. कारण तूप किंवा कोकम तेल हे प्रत्येक वेळी तसंच बनेल, त्याच्या उत्पादनाचा दर्जा आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी तशाच असतील असं सांगता येत नाही. म्हणून कामाक्षी मॅडमची उत्पादन करणारी प्रमुख प्रीती आणि तिचे सहकारी यांनी प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे पाहिलेली असते. त्यांच्याकडे तयार होणाऱ्या त्वचेची काळजी घेणाऱ्या उत्पादनात शरीराच्या प्रत्येक भागाला उपयुक्त अशीच तेल आणि इतर गोष्टी बनवतात. बर्वा ब्रँड खाली जवळजवळ सगळ्यात सौंदर्य प्रसाधनांचं दालन खुलंय. पुरुषांसाठी उत्पादनं आहेत. कामाक्षी मॅडम म्हणतात की हे सगळं करत असताना घरी असणारा ऑर्गॅनिक शेतीचा व्यवसाय, त्यातले त्यांचे तज्ज्ञ असलेले सासरे यांची मदत आहेच. त्या म्हणतात की आम्ही आपला व्यवसाय वाढवणार नक्कीच आहोत. अर्थात त्यासाठी त्यांची मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा नाहीच आहे. जे काही करायचंय ते आपल्या संसारातल्या जबाबदाऱ्या, स्वतःसाठी लागणारा वेळ हे सगळं हाताशी ठेवूनच करायचंय. खरं तर यशाची सुद्धा झिंग येते. पण कामाक्षी मॅडम, त्यांच्या सहकारी प्रीती यांनी धावून धावून यश मिळवण्याचं कटाक्षाने टाळलंय. बर्वा इतर महिलांना ज्यांना काहीतरी करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचंय त्यांनाही व्यवसायासाठी संधी देतं. त्यांचे छोट्या गावापासून शहरांपर्यंत डिस्ट्रीब्युटर्स आहेत. त्यांचा जवळजवळ सगळा स्टाफ महिला आहेत. म्हणजेच बर्वा महिला सक्षमीकरण करण्यावर सुरुवातीपासूनच लक्ष देते. हे सहजच दिसतं. कामाक्षी मॅडम पूर्णपणे मार्केटिंग पाहतात. मुळात त्यांचा फॅशन डिझायनिंगचा छोटा व्यवसाय होता. त्यातून त्यांची मार्केटिंग स्किल्स वाढीला लागलेली आहेत. आणि अनघा मावशींची मुलगी प्रीती ही आपल्या आईला लिपस्टिक बनवण्यासाठी मदत करतच होती. त्यामुळे तिला उत्पादनातला अनुभव फार पूर्वीपासूनचा आहे. त्यामुळे तो विभाग तिचाच आहे. कामाची विभागणी ही सर्वात महत्त्वाचीच असते. होणारं काम सुरळीत आणि उत्तम दर्जाचं होण्यासाठी आवश्यकच असतं. असा हा बर्वाचा प्रवास आईच्या काळजीतून सुरू झाला. त्याचं स्वरूप आज वाढतच आहे आणि वाढतच राहणार. जसं माणसाच्या काही आवश्यक गरजा असतात तशीच आजच्या काळात स्वतःला व्यवस्थित नीटनेटकं आणि थोडं समोर बघणाऱ्याच्या लक्षात राहण्यासारखं ठेवण्याची आवड लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आहे. प्रेझेंटेशनचा जमाना आहे. अनेक आया, मावशा, काकी
स्वतःसाठी आणि पुढच्या पिढीसाठी सुरक्षित गोष्टींच्या शोधात असतात आणि बर्वाच्या निमित्ताने तो सुरक्षित मार्ग सर्वांना सापडलाय असं म्हणायला हरकतच नाही. चला तर मग या बर्वाच्या विठ्ठल दिंडीत आपणही सामील होऊया. कामाक्षी बर्वे 9850 01 16 44. सौ शैला गोखले. स्वाती क्रिएशन्स, jewelry for all occasions. Contact 9892855227. व्यवसायाचं एक पाऊल पुढे. मी सौ योगिता योगेश कुलकर्णी यो टॉयज या माझ्या ब्रँड अंतर्गत गेली 5 वर्ष विविध प्रकारची शैक्षणिक व नाविन्यपूर्ण अशी कापडी खेळणी तयार करते. 1995 सालापासून गेली 29 वर्ष शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवातून तयार झालेली आणि NEPच्या तत्वांनुसार ही खेळणी तयार करण्यात आली आहेत. ही सर्व खेळणी अतिशय टिकाऊ, सॉफ्ट, रंगीत, सुरक्षित आणि सर्वात महत्त्वाचं ती धुता येतील अशी आहेत. ही खेळणी बनवण्यासाठी उत्तम प्रतीचं कापड आणि रंग वापरण्यात आले आहेत. त्यामुळे लहान मुलांनी तोंडात घातली तरी ती संपूर्ण सुरक्षित आहेत. याचा किंचितही रंग जात नाही. ब्रँडेड वस्तूंच्या तुलनेत अतिशय किफायतशीर आणि टिकाऊ अशी ही खेळणी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या खेळण्यांमधील 90% खेळणी ही मार्केटमध्ये कुठल्याही दुकानात सहज उपलब्ध नाहीत. पर्यायी आपण ती ऑनलाईनच खरेदी करतो. दिवाळी म्हटलं की घराच्या दारात कंदील आणि अंगणात रांगोळी हवीच. आज अनेक गोष्टी इको फ्रेंडली असाव्या अशी समाजाची मानसिकता बनत चाललीय आणि याचाच विचार करून यो टॉयज या ब्रँडने इको फ्रेंडली कंदिलांना आकर्षक स्वरूपात बाजारात आणलंय. या वर्षीची दिवाळी या कंदिलासोबतच साजरी करूया. आपण आमच्या वेबसाईट yotoys.co.in वर ही खेळणी ऑर्डर करू शकता. आपल्याला हवी ती वस्तू आपल्यापर्यंत भारतात कुठेही आम्ही पोहोचवू याची खात्री बाळगा. तसंच यंदाची दिवाळी साजरी करण्यासाठी इको फ्रेंडली वस्तू वापरूनच आपणच आपल्या घरापासून सुरुवात केली. असं जर प्रत्येकाने विचार केला तर खरंच विकास आणि प्रगतीही होऊ शकते. पुण्यातील यो टॉयज ह्या खेळणी बनवणाऱ्या यो टॉयजवाल्यांनी इको फ्रेंडली कंदील बाजारात आणलेत. लहान मोठे इको फ्रेंडली तयार आकाश कंदील जे संपूर्णपणे कागद आणि पुठ्ठ्यापासून तयार केले आहेत आणि खाकी पाकिटात येतात, त्यामुळे सहज कुठेही ने-आण करता येऊ शकते. आकर्षक रंग आणि डिझाईन्स जे बाहेर मार्केटमध्ये सहज उपलब्ध नाहीत. आपल्या घराला, ऑफिसला सजवण्यासाठी किंवा आपल्या प्रियजनांना भेट म्हणून देण्यासाठी आपण नक्की याचा विचार करू शकता. खास गोष्ट अशी की ह्याच कंदीलचा वापर आणि ब्रँडिंगसाठीही करू शकतो. तुमचा लोगो त्यावर असेल, त्यामुळे तुमचा लोगो लोकांच्या नजरेत कायम ह्या कंदिलाच्या सहाय्याने भरेल. कॉर्पोरेट करिता ब्रँडिंगची सोय पण उपलब्ध आहे. तसंच ज्यांना भारतात किंवा परदेशात यांचा व्यवसाय करायचा असेल तर त्यांच्यासाठी हे कंदील, खेळणी होलसेल दरात पण उपलब्ध आहेत. मग बघताय काय? नुसता विचार करू नका. आजच इको फ्रेंडलीसाठी पाऊल उचला आणि आमची खेळणी आणि कंदील ऑर्डर करा. योगेश कुलकर्णी 9850 16 09 07. आम्ही उद्योगिनी नाशिक शाखा आणि स्वावलंबी भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुर्गोत्सव हा प्रदर्शन आणि नवदुर्गा सन्मानाचा कार्यक्रम राणी भुवन अशोक स्तंभ नाशिक येथे उत्साहात पार पडला. प्रदर्शनाचं उद्घाटन भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झालं. प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री अश्विनी कुमार येवला, सेक्रेटरी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ आणि माजी आमदार सौ निशिगंधाताई मोगल होत्या.
आम्ही उद्योगिनीतर्फे शुभदा विरगावकर यांनी प्रतिष्ठानाची माहिती दिली. तसंच स्वावलंबी भारत अभियानाची श्री मिलिंद देशपांडे यांनी माहिती देऊन प्रास्ताविक केलं. नवरात्रच्या पार्श्वभूमीवर नवदुर्गा ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांचा सत्कार करण्यात आला. निवड झालेल्या नवदुर्गा: सौ अश्विनी प्रदीप पेशकार, तज्ज्ञ सॉफ्टेक प्रायव्हेट लिमिटेड, विश्वस्त श्वास फाउंडेशन नाशिक. सौ संध्या अभिजित कुलकर्णी, आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान अध्यक्षा. सौ उज्ज्वला जगताप, दिलासा केअर सेंटर नाशिक. नेहा खरे, संचालिका, मिरर सलॉन अँड अकॅडमी. संचालिका, लक्षिका मंगल कार्यालय आणि हॉटेल द टॅरोटेल. अर्चना देशमुख, मुक्त विद्यापीठ, KVK ट्रेनर. कीर्ती घुगे, पिंक रिक्षा चालक. काजल पटणी, आंतरराष्ट्रीय योग शिक्षक आणि प्रशिक्षक. नंदिनी वानखेडे पाटील, संचालिका सिंधू एंटरप्राइजेस, श्रेयोस फूड्स. या नवदुर्गांची ओळख करून देण्याचं काम स्मिता घोटीकर, जान्हवी वाघमारे, शुभदा विरगावकर आणि आसावरी अभ्यंकर यांनी करून दिलं. नवदुर्गांचा सत्कार झाल्यावर सौ अश्विनी पेशकार आणि सौ संध्या कुलकर्णी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. प्रमुख पाहुणे श्री अश्विनी कुमार येवला आणि सौ निशिगंधाताई मोगल यांनी मार्गदर्शनाचं भाषण केलं. आम्ही उद्योगिनीच्या अंजली मावळकर आणि माधवी कुलकर्णी यांनी सुरुवातीपासून प्रदर्शनाच्या तयारीचं नेटकं आयोजन करून प्रदर्शन यशस्वी करून दाखवलं. तसंच स्वावलंबी भारत अभियानाचे मिलिंदजी देशपांडे, विजयाताई पाटील, राजेंद्रजी कुकडे, विवेक ढोकणे यांनी प्रदर्शन यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. प्रदर्शन अत्यंत उत्साहात पार पडलं. मोठ्या प्रमाणात खरेदी आणि विक्री झाली. सगळे स्टॉल धारक अत्यंत खुश होते आणि पुढच्या प्रदर्शनासाठी उत्सुक होते. अंजली माळगावकर, नाशिक शाखा. ट्विंकल सारीज, डिझायनर सारीज इन ब्लाउजेस. ॲड्रेस RH-E1, प्लॉट नंबर 47, ओम गुरुकुल CHS, सेक्टर 19, नेरूल, नवी मुंबई 400706. स्वाती महाजन. कॉन्टॅक्ट 9930198197. परदेशस्थ भारतीयांचा गुंतवणुकीचा आधार. सध्याची यंग जनरेशन त्यांची नोकरी, व्यवसाय यात अतिशय व्यग्र आहे. स्वतःच्या आरोग्याचा, बचतीचा विचार करायलाही त्यांना वेळ नाही. शिवाय त्यांचा मुलगा, मुलगी यांच्या भविष्याविषयीची काळजी वाटते. कारण अतिशय स्पर्धेचं युग आहे. मग समजा अचानक एखादी दुर्घटना कुटुंबात घडली तर काय? म्हणून विमा उतरवून ठेवला जातो किंवा बचतीसाठी कोणाचा तरी सल्ला घेतला जातो. याच क्षेत्रात काम करणाऱ्या एका उद्योगिनीविषयी या लेखात जाणून घेऊया. तसं पाहिलं तर विमा तसंच बचत या क्षेत्रात कामानिमित्त प्रवासही करावा लागतो. घर संसार सांभाळून. या उद्योगिनीचं नाव आहे सौ सोनाली बेलेकर. तिचं लग्न झालं. मिस्टर मर्चंट नेव्हीमध्ये होते. ते पुण्यात राहत होते. त्यामुळे लग्नानंतर सोनाली पुण्याला राहायला आली. पुढील शिक्षण पूर्ण केलं. सोनालीने काही असाइनमेंट्सही केलेले आहेत. कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चर्स दिले. शिकलेलं प्रॅक्टिकली कसं उपयोगात आणायचं ते सोनालीने विद्यार्थ्यांना शिकवलं. काही कंपन्यांमध्येही असे काही सेशन्स घेतले. B ते C, बिझनेस ते डायरेक्ट कस्टमर. काही कंपन्यांचे डिरेक्टर, CEO असतात. त्या कंपनीला किंवा त्यांना बेनिफिट्स देता यावेत यासाठी वेगवेगळ्या स्कीम्स असतात. त्याविषयी सोनाली सांगते. तिने 8 वर्ष नोकरी केली. त्यामुळे खूप अनुभव मिळाले. सोनालीने 18 ऑगस्ट 2011 पासून LICचं काम करण्यासाठी स्वतःची कंपनी चालू केली. वेलवर्थ असं तिच्या कंपनीचं नाव आहे. मग लोक आपणहून विचारू लागले की तुम्ही हेल्थ पॉलिसी देता का? कारसाठी इन्शुरन्स देता का? सोनालीने या संदर्भातील सर्व गोष्टींचा अभ्यास केला व ती कामही करायला चालू केली. सोनालीला जाणवलं की याही क्षेत्रात भरपूर वाव आहे. सोनाली फुल टाइम व अतिशय मनापासून काम करू लागली. LICची एजन्सी घेतल्यावर 2 वर्षात बऱ्यापैकी यश मिळालं. अनेक लोकांच्या ओळखीही झाल्या, ज्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात काम केलंय व ज्यांचा खूप मोठा बिझनेस आहे. त्यांच्याकडून सोनालीला असं कळलं की अमेरिकेकडून एक रेकग्निशन दिलं जातं. त्यासाठी तुम्हाला लॉस एंजेलिसला जायची संधी मिळते.
तिथे सेमिनारला जाता येतं. तिथे भेटलेल्या लोकांकडून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. 2018 साली बिझनेस सेमिनारसाठी सोनाली लंडनला गेली. तो सेमिनार 4 दिवस असतो. तो सेमिनार झाल्यावर सोनाली 10-12 दिवस तिथे फिरली. सोनालीने इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट अशी कामं चालू केली. विशेषतः परदेशात राहणाऱ्या लोकांना पेन्शन प्लॅन बनवून देणं, मग ते नोकरी करणारे असोत किंवा व्यवसाय करणारे असोत. NRI व फॉरेन नॅशनल ऑफ इंडियन ओरिजिनचे लोक असतात. ते वर्षातून 1 किंवा 2 ट्रिप करतात. दुसरं असं की समजा आरोग्य संदर्भात काही ट्रीटमेंट घ्यायची वेळ आलीच तर ती भारतात स्वस्त व चांगली मिळते. हे मेडिकल टुरिझममध्ये कव्हर होतं. NRI व फॉरेन नॅशनल ऑफ इंडियन ओरिजिन या लोकांविषयी सांगताना सोनालीने सांगितलं की हे लोक आपले निर्णय लवकर घेतात व आवश्यक ते सर्व डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे असतात. फक्त त्यांना चांगल्या ॲडवायझरची गरज असते. तशी त्यांना सोनालीच्या रूपाने मिळाली. त्यामुळे US, UK, मलेशिया, दुबई, ऑस्ट्रेलिया इत्यादी 14 पेक्षा जास्त देशांमधील लोक सोनालीचे क्लायंट्स आहेत. अशा लोकांना फायनान्शियल प्लॅनिंग विषयी सोनाली सल्ला देते. या 14 देशांपैकी दुबई, मलेशिया, अमेरिका, मॉरिशस, सिंगापूर या देशांमध्ये तिच्या या कामासाठी सोनाली गेलेली आहे. सोनालीने वेगवेगळ्या ठिकाणी उदाहरणार्थ बँगलोर, दुबई, अबुधाबी येथे प्रदर्शनात स्वतःचा स्टॉल घेतला होता. मी जेव्हा सोनालीला विचारते की या देशात तू कशी गेलीस, त्यावर तिने सांगितलं की मी R&D केली. संधी आहे का ते पाहिलं. फेसबुकवर अशा प्रदर्शनांच्या जाहिराती होत्या. तिकडची महाराष्ट्र मंडळ आहेत, तिथे त्यांचे कार्यक्रम होतात. स्पॉन्सरशिप देऊन एंट्री मिळेल का ते सोनालीने पाहिलं. सुदैवाने अशा संधी मिळाल्या. शिवाय भारतातील ओळखीच्या लोकांचे नातेवाईक परदेशी होते, त्यांचाही रेफरन्स मिळाला. तिचे मिस्टर नेव्हीमध्ये असल्यामुळे त्यांच्या ओळखीनेही बरेच क्लायंट्स मिळाले. फक्त स्वतःच्या जबाबदारीवर परदेशातील प्रदर्शनात भाग घ्यायला जायचं म्हणजे स्वतःलाच खूप अभ्यास करावा लागतो आणि ती कॅल्क्युलेटेड रिस्क ही असते. पण सोनालीने तेही केलं. 2024 जुलै व 2025 जुलैमध्ये सोनाली मीनलताईंबरोबर मॉरिशस येथे गेली होती. तेथील प्रदर्शनात सोनालीचा स्टॉल होता. छान प्रतिसाद मिळाला असं सोनालीने सांगितलं. प्रदर्शन 2 दिवस होतं. त्यानंतर मीनलताई सर्व उद्योगिनींना घेऊन 3 दिवस तो देश पाहतात. त्यामुळे सर्वांची छान दोस्ती होते. अजून एक गोष्ट सोनालीने सांगितली की या मॉरिशस टूरच्या वेळी सर्वांसाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स लागतो, तो सोनालीकडूनच घेतला. त्याचा एक वेगळाच आनंद सोनालीला मिळाला. जुलै 2025ला मॉरिशसहून आल्यानंतर मीनलताईंनी मंत्रालयात 4, 5, 6 ऑगस्ट प्रदर्शन भरवलं होतं. त्यातही सोनालीचा स्टॉल होता. नेहमीप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळाला. सोनालीचं ऑफिस पिंपरी चिंचवडमध्ये मोशी प्राधिकरणमध्ये. ऑफिसच्या जवळच सोनालीने घर घेतलंय. त्यामुळे ऑफिसला जाण्या येण्यात वेळ जात नाही. तिच्या हाताखाली 3 महिला काम करतात. सोनालीचे मिस्टरही त्यांना जमेल तेवढी मदत करतात. मुलालाही सोनाली बरोबर काम करण्यात रस आहे. त्यामुळे एक फॅमिली बिझनेस आहे असं म्हणायला हरकत नाही. सोनाली बेलेकर 93 71 46 41 29. पद्मा कराडे 92 23 26 20 29.